स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आवर बॉडी. बाहेर निसर्ग आहे आणि आतमध्ये शरीर आहे, आणि या दोघांच्या मध्ये बॅरियर म्हणून कोण असेल तर ती स्किन आहे. सो इट्स लाईक अ बाउंड्री. त्वचेचं कोरडं पडणं म्हणजे नक्की काय आणि काय काय बदल होतात जेव्हा जाऊन की त्वचा कोरडी होते? तेलाशिवाय स्निग्धपणा येत नाही, मग त्याच्यापेक्षा तेलच लावा ना डायरेक्टली. किती वापरलं पाहिजे मॉइश्चरायझर मग या ड्राय स्किन? पण हिवाळ्यामध्ये शरीरामध्येच वृक्षपणा येत चालल्यामुळे, निसर्गामध्ये वृक्षपणा येत चालल्यामुळे आपल्या सगळ्या सणवारांमध्ये किंवा परंपरेमध्ये तेलकट आणि तुपकट पदार्थ. प्रत्येक वेळीच महाग म्हणजे चांगलं असं काही नाही, आणि प्रत्येक वेळी स्वस्त म्हणजे चांगलं असंही काही नाही. वर्षभर जी आम्ही सनस्क्रीन लावतो तीच हिवाळ्यात वापरावी का? तर किती SPFचं सनस्क्रीन हिवाळ्यामध्ये वापरावं? यू शुड ईट व्हॉट यू कॅन अप्लाय. आपण तेच खाल्लं पाहिजे जे आपण लावू शकतो, किंवा आपण तेच लावलं पाहिजे जे आपण खाऊ शकतो. व्हाईस वर्सा. जे तुम्ही खाऊ शकत नाही ना सर, ते कृपा करून चेहऱ्याला लावू नका, कारण ही स्किन सुद्धा त्याला खाते. मेकअप करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि मेकअप किती प्रमाणात असावा? स्किन डिसीज नसणं हे रससारतेचं लक्षण आहे. सुंदर दिसणं हे नाहीये. काल जे खाणार आहे त्याच्यावरून माझी आजची स्किन ठरणार आहे, आज जे खाणार आहे त्याच्यावरून माझी उद्याची स्किन ठरणार आहे. मला आठवत नाही की एक अर्धा तास तरी माझी स्किन विदाऊट एनी कॉस्मेटिक किंवा विदाऊट एनी ट्रीटमेंट आहे. तर किती वेळ असावी अशी स्किन मोकळी सोडावी दिवसात? स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन डी. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन एम. आम्हाला मनुके पाहिजेत सीडलेस, ऑइल पाहिजे चिपचिपा रहित, शुगर पाहिजे विदाउट शुगर. तुम्हाला माणसं पण माणुसकी विरहितच मिळणार. क्या बात आहे, वाह. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे आरोग्याचं पत्र. आरोग्याच्या पत्रात आपण वेगळे आजार असतील, वेगळ्या ट्रीटमेंट्स असतील, या संदर्भात तुम्हाला अवेअरनेस हवा असा आमचा प्रयत्न असतो. मागे आपण एक पॉडकास्ट केला होता केसांसंदर्भात, केसांचे आरोग्य, आणि त्या विषयासंदर्भात बोलायला आले होते नन अदर दॅन हरीश पाटणकर सर, केश आयुर्वेदचे. पुण्यातलं खूप फेमस असा ब्रँड आहे, जगभरात त्यांच्या व्हिजिट्स असतात, आणि त्याला जे काही तुम्ही प्रेम दिलं होतं, म्हणजे अजूनही आम्ही कमेंटला रिप्लाय देऊन थकलोय त्याला, पण त्या व्हिडिओचे व्ह्यूज काही थांबत नाहीयेत, आणि म्हणून पुन्हा एकदा आम्ही ठरवलं की पाटणकर सर आलेच पाहिजे. आणि त्यांचा अजून एक एक्सपर्टीजचा विषय असणारा जो आहे तो म्हणजे स्किन, कारण कायायुर्वेद नावाचं सुद्धा त्यांची प्रॅक्टिस आहे, आणि स्किन संदर्भात पण सुद्धा ते खूप तज्ज्ञ आहेत, आणि भरपूर औषधांचे त्यांचे गुण लोकांना येत असतात. त्यामुळे आजचा विषय आहे हिवाळा आणि त्वचा. स्पेसिफिकली त्वचा हा फार वास्ट विषय आहे, पण हिवाळा आहे आणि आपलं दिसणं, हिवाळ्यामध्ये खूप जण म्हणतात की स्किन ड्राय झाली आहे, स्किनचा पोत उतरतोय, आम्ही कुठली सनस्क्रीन लावायची. म्हणजे इव्हन त्या केसाच्या पॉडकास्टवर पण लोकांनी स्किन संदर्भातले प्रश्न विचारलेत सरांना बघून, म्हणून सरांना आज आम्ही पुन्हा धरून आणलंय. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. धन्यवाद सर. सर, कसं वाटतंय? मागचा पॉडकास्ट आपला फारच मॅसिव्ह हिट होता. सर खूपच भारी आणि खूपच भन्नाट. म्हणजे केसांचं आरोग्य, अजून आपण याच्यातून केसांच्या मुळापर्यंत पोहोचलो नाहीये, तोपर्यंतच केसाचं मूळ ज्याच्यात अडकलंय त्या त्वचेतच आपण आलेलो आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि काय आयुर्वेद नो डाऊट आमचं वन ऑफ द अनादर बेबी आहे. क्या जसं बात. केश आयुर्वेद आहे तसंच काय आयुर्वेद आहे. आणि सांगायला मला अभिमान वाटतो की काय आयुर्वेदच्याही जगभरात ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी, दुबई, रशिया सगळीकडे आपल्या ब्रँचेस आहेत, सुंदर, आणि कमाल. खूप छान चालू आहे. बेस्ट आहे, बेस्ट आहे. आणि तो विषय राखून ठेवला होता मी. येस येस सर. आणि आणायचं हिवाळा आहे म्हटल्यानंतर हिवाळ्यात सगळ्यात जास्त कन्सर्न त्वचेचा असतो लोकांना. सो आपण थोडं कोरडं त्वचा जी पडते हिवाळ्यामध्ये त्यापासून सुरुवात करू. की शरीर उष्ण असतं, बरेचदा आपण उष्ण पदार्थ मुद्दाम खाल्ले जातात, त्याच्यात बाहेर थंडी असते, याच्यात हो हो. कचाट्यात सापडते ती त्वचा. येस. तर त्वचेचं कोरडं पडणं म्हणजे नक्की काय आणि काय काय बदल होतात जेव्हा जाऊन की त्वचा कोरडी पडते? येस. कचाट्यात सापडते हा शब्दच बघा ना सर, कारण त्याच्या बाहेर निसर्ग आहे आणि आतमध्ये शरीर आहे, हा, आणि या दोघांच्या मध्ये बॅरियर म्हणून कोण असेल तर ती स्किन आहे. एक्झॅक्टली. सो इट्स लाईक अ बाउंड्री. हा. तर आपल्या जसं एखाद्या देशाची बाउंड्री असते ना, हा. पहिली तीच सफर होणार ना बरोबर. कुठल्याही अतिक्रमणांना. हम्म. तसं स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आवर बॉडी. हम्म. स्किन हा आपल्या बॉडीचा लार्जेस्ट ऑर्गन आहे. एवढंच नाही, तो हायेस्ट, दी बेस्ट, बिगेस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. हम्म. आपल्या बॉडीचा जो प्रोटेक्टिव्ह लेअर आहे तोच सगळ्यात पहिल्यांदा बदललेल्या निसर्गाला, बदललेल्या ऋतूला सामोरं जाणार आहे. बरोबर. त्यामुळे बाहेर उष्णता वाढत गेली की त्या सगळ्या उष्णतेचा इम्पॅक्ट स्किनवरती व्हायला लागतो, हम्म. आणि स्किनमध्ये ड्रायनेस यायला लागतो, हम्म. वृक्षपणा यायला लागतो. ओके. आणि म्हणून मग आपल्याला आतून जास्तीत जास्त तिला स्निग्ध ठेवायचं आहे. बरं. मग ते स्निग्ध ठेवणं आणि वृक्षपणा याच्यातला जो जो मधला द्वंद्व आहे सगळा, हम्म. त्याच्यामध्ये मग स्किनला ड्रायनेस येणं, कोरडेपणा जाणवणं, वृक्षता येणं, हम्म. ओठ फुटणं, पायांना फटी हुई एडिया असं आपण हा, म्हणतो ना, बरोबर. पायांना भेगा पडणं, असं मग ओठापासून ते पायाच्या टाचेपर्यंत हम्म. तुटायला लागलं, फुटायला लागलं, वृक्षता यायला लागली
की समजायचं ड्रायनेस वाढलेला आहे. ओके. आणि ड्रायनेस जाणवू नये म्हणून सतत मॉइश्चरायझर वापरलं हं, जातं. म्हणजे हं, उन्हाळ्यात जर हं. दिवसातून 2 वेळा मॉइश्चरायझर वापरलं जात असेल, तेवढ्यात 4-5 वेळा वापरलं जातं. तर किती वापरलं पाहिजे मॉइश्चरायझर मग या ड्राय स्किनसाठी? मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो. म्हणजे ओके. ते वापरायला हरकत नाहीये, कारण हं, जर तेवढा ड्रायनेस आपल्याला येत असेल तर. हं, पण मॉइश्चरायझरच्या पाठीमागचा सिद्धांत काय आहे? म्हणजे हं. कशासाठी आपण वापरतो तो? तर ते स्निग्ध आहे म्हणून ना. बरोबर, म्हणजे बरोबर. कोणतीही गोष्ट वृक्ष होऊ लागली, की तुम्ही काय करता? त्याला त्याच्या सूरज अपोझिट अपोझिट स्निग्ध करतो. देता. मग तुम्ही बरोबर. वृक्ष निमंत्रण देता का लग्नाच्या नाही पत्रिकेचं? ना अजिबात. नाही ना. सस्निग्ध किंवा सस्नेह निमंत्रण असंच बरोबर. देता ना. हं. आपल्याला नात्यांमध्ये पण वृक्षता नको असते. बरोबर. नात्यातही हां, स्निग्धता शब्द वापरतो त्याच्यात पण आपण. स्निग्धताच पाहिजे किंवा करेक्ट, हे करेक्ट. आमचे स्नेही. आपण हां. ओळख कशी करून देतो एखाद्या पाहुण्याची? जवळचा पाहुणा असेल तर हे आमचे स्नेही. म्हणजे हं, खूप जवळचे आहोत, स्नेह हं, आहे. तर नात्यांमध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या त्वचेमध्ये 2 पेशींमध्ये सुद्धा त्यांना एकत्र आणायचं असेल, घट्ट 2 सांध्यांमध्ये पण बघा ना, हं, ऑइलिंग लागतं, हं, स्नेह लागतो. हं, तेव्हा त्या 2 गोष्टी एकत्र येतात हं, आणि म्हणून तिथं स्निग्धपणा गरजेचा आहे. हा हं, जर स्निग्धपणा नसेल, तर आपोआपच वृक्षपणा येतो. हं. वृक्षपणा आले की भेगाळलेली जमीन कशी असते, सूर्याच्या उष्णतेमुळे ती सगळी तुटते, फुटते, बरोबर. तशी सुरू होते. मग बॅक टू पॅव्हलियन आपल्या प्रश्नावरती. हं, मॉइश्चरायझरमध्ये असं काय आहे? तर त्याच्यामध्ये स्निग्धपणा आहे सर. हं, आणि स्निग्धपणा कशातून मिळणार आहे? तिलेषु तैलम. हं. तेलाशिवाय स्निग्धपणा येत नाही. म्हणजे सगळ्याचं पुन्हा रूट काय आलं? मग त्याच्यापेक्षा तेलच लावा ना डायरेक्टली. ओके. एवढं महागडं मॉइश्चरायझर आणायचं, हं, त्या एवढीशा मॉइश्चरायझरमध्ये एवढी-एवढीसा स्नेह मिळणार तुम्हाला. हं, एवढी मोठी पेट्रोलियम जेली आणल्यानंतर त्याच्यात थोडासा तो स्निग्धांश येणार आहे. हं, त्याच्यापेक्षा आपल्याकडे लहानपणापासून आलेलं तूप आहे, तेल आहे, या हं. गोष्टी आपण स्निग्ध म्हणून वापरल्या पाहिजेत. त्या जर ओके. लावल्या तर कमी खर्चात पण होणार आहे, हं, कमी मात्रेत पण होणार आहे आणि हं, रिझल्ट पण बेस्ट मिळणार आहे. पण हं. आजकाल कसं झालंय सर, ते महाग असलं की भारी असतं. हां. आणि त्याच्यात अक्षय सर मगाशी म्हणत होते ना आपल्याला, ते इम्पोर्टेड असलं की इम्पोर्टेड अजूनच हां, भारी. हां, हां. जर्मन. इम्पोर्टेड जर्मन त्यातला जो जर्मनवरून काही कोरियन ग्लास आला की तो अजून भारी होतो ना सर. नाही त्याच्यावर पण यायचंच आहे मला. हे झालं बाहेरच्या म्हणजे त्वचेच्या संदर्भातलं. तेलकट, तुपकट या काळामध्ये खाणं पण आपलं जरा बऱ्यापैकी असतं. वाढतं. हो. हां, एकीकडे आयुर्वेद आता तुम्ही म्हटलं येस. स्नेहन. हो, आता हो. स्नेहन इतका प्रॉपर शब्द वापरलाय त्या गोष्टीत आयुर्वेदात, बरोबर. गोष्टीसाठी आयुर्वेदात. तर आतलं जे स्नेहन स्वेदन आहे, तेलकट, तुपकट खाण्याचं प्रमाण हे किती असावं? कारण ते खाल्ल्यानंतरच पिंपल्स येतात असं हो, मॉडर्न तो सायन्सचे अनेक डॉक्टर म्हणतात. येस. सो म्हणजे त्याच्यावर तुमचा टेक काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अति सर्वत्र वर्ज्य. हां. कोणतीही गोष्टीचा अतिरेक झाला, की हं, तो मारकच आहे आणि तो वर्ज्यच केला पाहिजे. हं, पाणी सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त पिलात, तर हं. पाण्यात बुडून मरणारे पण आहेतच की. बरोबर. मग तुम्ही रिसर्च पब्लिश करणार का, की पाणी हे आरोग्यासाठी घातक आहे हां, आणि पाणी पिऊच नका. तर असं नसतं. हां. प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक लिमिट्स असतात, मर्यादा असतात आणि त्या मर्यादेत आपण ते घेतलं, तर हं, ते उत्तम असतं आणि हं, म्हणून हिवाळ्यामध्ये शरीरामध्येच वृक्षपणा येत चालल्यामुळे, हं, निसर्गामध्ये वृक्षपणा येत चालल्यामुळे आपल्या सगळ्या सणवारांमध्ये किंवा परंपरेमध्ये हं. तेलकट आणि तुपकट पदार्थ आले. बरोबर. मग ते किती आले पाहिजेत? तर ते लिमिटमध्ये असले पाहिजे. हं, रोज अंगाला तेल लावलं पाहिजे. हं, आहारामध्ये थोडंसं तेल आणि तूप आपण खाण्यामध्ये हं. वाढवलं पाहिजे. त्याच्यामुळे वाढलेली स्निग्धांशाची जी गरज आहे शरीराची, ती हं. पूर्ण होणार आहे आणि ओके. ती पूर्ण झाली की ड्रायनेस जाणार आहे. हं, मग तेल किती घेऊ किंवा हं, तूप किती घेऊ किंवा हे तेलकट तुपकट किती खाऊ? हं. ड्रायनेस जाईपर्यंत, बरं. पिंपल येईपर्यंत नाही. ओके. आता तुम्ही तेल किती घ्यायचं सांगितलं. कुठलं घ्यायचंय राहिलं आपलं. कुठलं घ्यायचं तेल आणि सर रोज कोणतंही घ्या. हां. बेसिकली आपण छान घाण्यावरचं, जवळचं, ओळखीचं. सो पूर्वी ओळखीचं अन्न हा एक कन्सेप्ट हो, होता. हो, हो. आजकाल तो बरोबर. विसरूनच गेलेला आहे. म्हणजे हो, आम्हाला आमचं लहानपण आठवतं, हो. की घरामध्ये 10 गायी होत्या. हं, तर त्या गायींची वेगवेगळी नावं होती, की हं, हरणी, तांबडी, बांडी हं, अशी वेगवेगळी नावं असायची. तर त्याच्यात सुद्धा ते ठरलेलं असायचं, की या गाईचं दूध मी पिणार आहे किंवा हं, माझ्यासाठी ते ठेवायचंय हं. बाजूला. बरोबर. ओळखीचं अन्न हा कन्सेप्ट होता. हं, आजकाल काय होत गेलेलं आहे, की चला ओळखीचं अन्न राहिलं बाजूला. हं. ओळखीचं तेल, तूप तरी तुम्ही कमीत कमी घेतलं पाहिजे. बरोबर. ती कोणती कंपनी, कोणत्या ठिकाणी बनवते, ते खरंच ते केमिकलचं तूप आहे, तेल आहे, का तुम्हाला खरोखर त्या वनस्पतीपासून, गायीपासून बनवलेलं आहे, एवढं हं. तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे ना. बरोबर. तेवढं माहिती करून जरी आपण घेतलं हं, आणि ते वापरलं तरी खूप झालं. हं. त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल आहे, जे उत्तम आहे. पण स्किन डिसीज असतील तर ते टाळलं पाहिजे. बरं. बघा ओके. कशी गंमत आहे हां. त्याच्यामध्ये. तिळतेल आहे, ते पण मस्त आहे. ते तुम्ही वापरू शकता. आपल्याकडे सरसूचं तेल किंवा मोहरीचं तेल ज्याला आपण हं, म्हणतो. हं, त्याच्यानंतर करडईचं तेल, भुईमुगाचं तेल, सूर्यफुलाचं तेल, हं, असे जवसाचं तेल, खूप मोठी रेंज आहे. हं, भारतीय परंपरेमध्ये जेवढ्या बिया आहेत, हं. तेवढ्या बियांची तेल आहेत बरोबर. आणि ही गंमत आहे.
कारण तेल हे बी मध्ये असतं हम्म. आणि प्रत्येक ऋतूनुसार पण छान वेगवेगळी तेलं आयुर्वेदात सांगितलेली आहेत. चटण्यांच्या मार्फत असतील, हम्म. ते खाण्याच्या पदार्थांच्या मार्फत असतील, तर ती आपण वापरली पाहिजे. ओके. म्हणजे आता बेसिक एक तीळ तेल तर तुम्ही वर्षभर लावून अंघोळ तीळ करू तेल तर शकता शास्त्रानेच चांगलं. सांगितलेलं आहे सर. म्हणजे ओके. तिलेषु तैलम, हा, काहीच नसेल तर तीळ तेल, असं वा, ती गंमत आहे. बेस्ट आहे. एक क्युरिओसिटी कायमची आहे सर, की ना अंगाला लावायचं जे बॉडी लोशन आहे, ठीक आहे. ₹200 ला अख्खी बाटली मिळते. हो, आणि हो. चेहऱ्याला लावायचं जे मॉइश्चरायझर म्हणा किंवा काय लोशन असेल, ₹400 ला एवढी-एवढी बाटली एवढी मिळते. मिळते. खरं आहे सर. तर हे जस्टिफायबल आहे का? म्हणजे खरंच काही गरज आहे इतके प्राइस डिफरन्सेस ठेवण्याची? सर ते कसं असतं, स्किन तर एकच आहे सगळी. पण बरं. थोडं महाग केलं की भारी वाटतं ना. ओके, आणि त्याच्यात चेहऱ्याची स्किन नाही म्हटलं तरी 20% एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असते. ओके. आणि तिथे आपण काही लावलं हां, तर ते लगेच दिसणार आहे. बरोबर. बाहेरच्या ठिकाणी काही लावलं आणि रिएक्शन जरी आली तरी ती लगेच कळणार नाहीये. बरोबर. त्यामुळे मग जे अंग आपण दाखवू शकत नाही, म्हणजे जे झाकलेलं अंग आहे ज्याला आपण म्हणतो, हं, त्याच्यावरतीचे प्रॉडक्ट्स थोडेसे कमी प्राइसचे असले तरी चालतात. पण हं. स्किनचे स्पेशल झाले ना, मग त्याची हं. प्राइस पण थोडी स्पेशल पाहिजे. हं. सर, आम्ही आमच्याकडे पेशंट बघतो. काही पेशंट्सला तर महाग क्रीम लिहून दिल्याशिवाय भारीच वाटत नाही. अच्छा. म्हणजे त्याला जर म्हटलं, की हे गाईचं साजूक तूप रोज रात्री तू ओठांना लाव, तर त्याला ते आवडत नाही. हां. त्याला जर असं 2-3 हजाराचं लिप बाम दिला ना, तर हां, हे डॉक्टर भारी आहेत. तर ते प्रकृतीनुसार असतं सर. प्रत्येक वेळीच महाग म्हणजे चांगलं असं काही नाही आणि प्रत्येक वेळी स्वस्त म्हणजे चांगलं असंही काही नाही. ओके. म्हणजे त्याच्यात तारतम्य हे असलंच पाहिजे हं. आणि ते तारतम्य आपण बघितलं पाहिजे, की बाबा माझी प्रकृती काय आहे? मला त्याची गरज किती आहे? हं. मी खरंच ते फॉरेनचं इम्पोर्टेड एखादी गोष्ट माझ्या चेहऱ्याला लावली पाहिजे का मी आहे त्या लोकल ब्रँडने पण माझी गरजा भागवू शकतो. हं. हे एवढं सोपं आहे ते. हं. हिवाळ्यात अजून एक महत्त्वाचा अनेकांनी प्रश्न विचारला येतो हं, मागेच, हं, की वर्षभर जी आम्ही सनस्क्रीन लावतो, तीच हिवाळ्यात वापरावी का? हं. आणि SPF 30 तर आता इतिहास जमा झाली. SPF 50 शिवाय कोणी बोलत नाही. तर किती SPFचं सनस्क्रीन हिवाळ्यामध्ये वापरलं पाहिजे? वाह! हा पण छान प्रश्न आहे सर. हं. बेसिकली SPFचं काम काय आहे, की ज्या सनरेज आपल्या चेहऱ्यावरती येत आहेत, हं. त्याच्यातल्या ज्या आवश्यक आहेत त्या शरीराला पोहोचू द्यायच्यात आणि हं. ज्या अनावश्यक आहेत तर तिथूनच रिफ्लेक्ट हं. करून पाठवायच्यात. हं. हे त्याचं बेसिकली काम आहे. म्हणून ते हं. एक स्किन प्रोटेक्टिंग लेयर म्हणून तिथं ते थांबलेलं आहे. हं. तर 30 अप टू द 50 वापरायला खरंच हरकत नाहीये. ते ओके. वापरू शकता. पण पुन्हा माझा मूळ प्रश्न, की हं. म्हणजे असं काहीतरी वेगळं बाहेरचं असलं केमिकल त्याच्यात तरच ओके. छान का? हं. हीच गोष्ट साध्या शतधौतघृताने पण करता येते. बरं. ते वापरा. 100 वेळा ते तूप धुतलेलं असलं, की त्याला हं. शतधौतघृत असं म्हटलं जातं. हं. कैलास जीवन वन ऑफ द फेमस हो, ब्रँड आपण बेस्ट, बेस्ट. आतापर्यंत बघतोय. पुण्यातला मराठमोळा पुण्यातला ब्रँड. मराठमोळा ब्रँड आदरणीय हं. कोलटकर सरांनी तो येस. निर्माण केलेला. सर अत्यंत सुपर्ब आहे. खूप छान आहे. पण ते पुन्हा मगाच्या प्रश्नासारखं झालं ते. स्वस्त हं. असलं की आपल्याला त्याची किंमत बऱ्याचदा हं. कळत नाही. आपण रिझल्ट ओरिएंटेड जर बोलायचं असेल, तर नक्कीच आयुर्वेदातलं तूप आहे, तेल आहे हं. किंवा शतधौतघृत आहे किंवा राळेची मलमं आहेत सर, त्याला हं. सर्जरस मलहर कल्पना असं म्हटलं जातं हं. किंवा कुंकुमादी तेल तुम्ही ऐकलं असेल. हं. फेअर अँड लव्हली, कुंकुमादी तेल आणि युक्त हो, हो, किती हो. ते अगदी. ते हो. सुद्धा आता गाजलं. ब्रँडिंग म्हणजे सुरू झालंय. आपल्याला कंपनीबद्दल काही म्हणायचं नाहीये, पण त्याच्यात वापरलेल्या प्रॉडक्ट बद्दल बोला ना. बरोबर. निव्हिया क्रीम, ज्येष्ठ मधाच्या अर्क आणि युक्त. हां. आता ज्येष्ठ मधाचा अर्क आला की ती क्रीम भारी होते. कुंकुमादी तेल आलं की ती फेअरनेस क्रीम भारी होते. हां. मग कुंकुमादी तेलच वापरा ना. ज्येष्ठ मधाचा अर्कच वापरा ना, तूपच वापरा ना. म्हणजे जे आहे ते डायरेक्ट वापरूयात ना. त्याला Makes वेगळ्या sense. मुलामा लावायची गरज नाहीये. तसंच एक्झॅक्टली. SPFचं आहे. तर हं. तो वेगळा मुलामा लावायची खरंच गरज नाहीये. जे बेस्ट आहे आयुर्वेदामध्ये ते तुम्ही हं. डायरेक्टली स्किनवरती वापरा. ते तुम्हाला 100% सुंदर रिझल्ट देणार आहे. हं. सनपासून तुमचं प्रोटेक्शन पण करणार आहे. ज्येष्ठ मधासारखं चंदन, किती सुंदर गोष्ट आपण चंदनाची विसरून जातोय. आज हं. चंदन बाला लाक्षादी तेलासारखं सर्वोत्तम तेल आयुर्वेदामध्ये आहे, की जे या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला वाचवू शकतं. पण हं. नाही आम्हाला CBL असं सांगितलं की भारी वाटतं. कारण CBLचा लाँग फॉर्म होतो चंदन बाला लाक्षादी. तसं ते इंग्लिश SPF तडका मारलाय इंग्लिश त्याला. नाव आलं की ते भारी वाटतं. हं. माझ्या कैलास जीवनवरून आठवलं. माझ्या आजीची स्किन खूप भारी होती. म्हणजे एकदम अशी हां. मऊ-मऊ. हात पण तिचे मऊच असायचे आणि चेहऱ्याची तर अशी तजेलदार असायची कायम. सर हे ती सगळं दुधामुळे बरं का. हो, एक्झॅक्टली. हां, पूर्वीच्या काळी लोकांचं दुधाचं प्रमाण बघा तुम्ही. बरोबर आणि म्हणजे तिला एकच स्किन केअर प्रॉडक्ट माहीत होतं ते म्हणजे कैलास जीवन. वाह! म्हणजे ती प्रेमात होती त्या प्रॉडक्टच्या. ओके. ती लावायची पण भरभरून आणि ती येस. खायची सुद्धा. हो, आणि ना हो, त्याच्यावर हो. लिहिलेलं आहे तुम्ही हो, खाऊ तुम्ही शकता. खाऊ पण शकता ते. पण तरी मी तिला फार वेड्यात काढायचो, की हां. बुवा कैलास जीवन नाही हे सर, खाते कुठे बुवा? हीच गंमत आहे पण हां. हां. आयुर्वेद शास्त्र सांगतं की यू शुड ईट व्हॉट यू कॅन अप्लाय. ओके, धिस इज द ब्युटी. ओके. यू शुड ईट व्हॉट यू कॅन अप्लाय. आपण तेच खाल्लं पाहिजे जे आपण लावू शकतो.
किंवा आपण तेच लावलं लावलं पाहिजे जे पाहिजे, आपण खाऊ खाऊ शकतो, शकतो. व्हाईस वर्सा. ओके. म्हणून तो बघा, आपण खाऊ पण शकतो, लावू पण शकतो. शतधौत घृत खाऊ पण शकतो, लावू पण शकतो. पण ओके. SPF खाता का तुम्ही? नाही, मी तोच विचार करतोय. मी 30% सकाळपासून 50% रात्रीपर्यंत काय-काय लावतोय, हां. त्यातलं मग काहीच काहीच म्हणजे मग काहीच जे नाही. तुम्ही खाऊ शकत नाही ना, हं, सर ते कृपा करून चेहऱ्याला लावू नका. हं, कारण ही स्किन सुद्धा त्याला खाते. हं. ती पण एक त्याला ओके, ओके, डायजेस्ट ओके, करते ना, ओके. आपण हां. खातोय तो. हो, 5 हो. आत मिनिटानंतर पाझरतंय ते हां, सगळं. तर ते जे काही मध्ये एका खूप मोठ्या पावडरच्या कंपनीवरती लहान बाळांची पावडर बनवायचे. त्यांच्यावरती कॅन्सर इन्ग्रीडियंट्स आहेत, त्याच्यात हं. कॅन्सर कॉझिंग इन्ग्रीडियंट्स आहेत म्हणून हो. त्यांच्यावरती किती मोठी कोर्ट केस झाली कळलं मला. आपल्याला आपण कल्पना नाव आहे. नाही घेऊ शकत, हां, पण हां. पण ते प्रॉडक्ट तर बाळाला म्हणजे पहिलं सजेस्ट करतात एक्झॅक्टली डॉक्टर. म्हणजे सगळ्यात छोट्याशा लहान बाळाला लावल्या जाणाऱ्या पावडरमुळे पण कॅन्सर होऊ शकतो. हं, कारण पावडर फक्त एक्सटर्नली डिपॉझिट होत नाहीये तिथे सर. हं, आपली स्किन त्याला खाते ना. हं, आपल्या स्किनसाठी प्रत्येक प्रॉडक्ट हा फॉरेन बॉडी आहे. हं, प्रत्येक प्रॉडक्ट. हं, मग त्याच्यावरती भ्राजक पित्ताची ॲक्शन होते. मग ते हं, तो बॅरियर आहे ना, मी तुम्हाला म्हटलं तसं. हं. तिथे आपले सोल्जर्स बसलेले आहेत या बरोबर. बाउंडरीवरती. हं, आणि सोल्जरचं काम काय असतं? रोको, टोको, जाने दो. हं, 3च काम करतात. हं, म्हणजे बाहेरून आलेली गोष्ट थांबवतात, योग्य आहे का विचारतात आणि पाठवतात. कुठे हं. पाठवतात? आत किंवा बाहेर. बाहेर. चांगले असेल तर आत पाठवतात, खराब हो. असेल तर बाहेर पाठवतात. ओके. जसं एखाद्या सिक्युरिटी गार्डचं काम असतं, तसंच या सगळ्या मॉइश्चरायझिंग एजंट्सचं, सगळ्या क्रीमचं, सगळ्या लोशनचं काम असतं. हं, आणि म्हणून मुळातच हे घटक हं. तुम्ही आपल्या देशाची सिक्युरिटी ला फॉरेनर्सचे सोल्जर्स ठेवणार का हो? नाही, नाही आपलीच. आपलेच पाहिजेत ना. एक्झॅक्टली. मग तिथे जर सोल्जर्स आपलेच पाहिजेत, जे आपल्याच देशातून तयार झालेले आहेत, जे आत पण येऊ शकतात आणि हं, बाहेर बाउंडरीवरती पण थांबू शकतात. हं, सेम तोच कन्सेप्ट आहे सर. हं, हं. स्किनवरती लावणारा प्रोडक्ट जो आहे ना, तोच पाहिजे जो आतून आलेला आहे. बरोबर. जो तुम्ही खाऊ शकणार आहे, जो तुम्ही घेऊ शकता. आयुर्वेदातले सगळे प्रोडक्ट बघा. चंदन बघा, मंजिष्ठा बघा, हरिद्रा बघा, तुम्ही उशीर बघा, वाळा बघा किंवा कुठलाही शतधौत घृत बघा. हं, सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स तुम्ही एक्सटर्नली लावू पण शकता आणि हं. इंटरनली खाऊ पण शकता. एक्झॅक्टली. आणि म्हणून हा कन्सेप्ट मला वाटतं की खूप महत्त्वाचा आहे. वाह! जो तुम्ही म्हणजे वी शुड अवेअर अबाउट दिस. बरोबर आणि म्हणजे मी अर्धवट राहिलं माझं सांगणं, की मग मी ना एकदा परेश कोलटकरांना भेटलो. बरं. तर मी त्यांना सांगितलं, की कैलास जीवन हा मराठी घरातला एक हो, मॅन्डेटरी हो, पार्ट आहे. हो, हो. दर महिन्याच्या किराण्यात येतो तो. ओके. तर माझी आजी खूप लावायची आणि खायची सुद्धा. तर तुम्ही तर लिहिलंय खायचं. हां. म्हणजे तुम्ही कायद्याचं पळवाट काढली असेल समजा, ओके. की हां, बुवा हां. खाऊ शकता आणि ओके. कसं तरी तुम्ही त्याला जस्टिफाय करताय. तर त्यांनी माझ्या समोर एक पेस्ट आणली त्यांची पूर्ण. हां, ती हे हां. ट्यूब आणि चमच्यात काढली आणि स्वतः पण खाऊन खाल्ली. दाखवली. येस. सर आमचे आणि सर तर सांगायचे, की त्याला जर कैलास जेवण प्लस भास्कर लवण असं एकत्र करून खाल्लं, हां. तर मेल्यासारखी झोप लागते. क्या बात है! आता हे काय पेड प्रमोशन नाही कैलास जीवनचं. कारण कैलास जीवनला काय प्रमोशनची गरजच नाही. खरंय, खरंय. आणि त्यांनी मला सांगितलं, की प्रियंका चोप्रानी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की मी असं एक इंडियन क्रीम आहे ते वापरते. हो, हो. मध्यंतरी एका यूट्यूबर पण एक फेमस आहे मुलगी, तिने पण सांगितलं होतं, की कैलास जीवन. येस. आणि त्यानंतर सेल पण वाढला असेल आणि लोकांना आश्चर्य वाटतं, की इतकी स्वस्त, इतकं भारी क्रीम. एवढं कसं आणि भारी असू सध्या शकतं. ट्रेंडिंगला पण आहे एक्झॅक्टली. कैलास हो, जीवन. हो, हो. सो मी पण वापरतो, तुम्ही पण वापरा म्हणजे चांगलं क्रीम आहे. आता आजीचा विषय निघालाच आहे, तर अजून एक महत्त्वाचा विषय, की दूध, तूप आणि साय हां. स्किनसाठी खूप चांगलं आहे म्हणतात. येस, येस, येस. तर आयुर्वेदिक नजरेतून आम्हाला त्याचं पूर्ण एक चिरफाड करून तुम्ही आम्हाला सांगा कसं काय छान आहे ते. सुश्रुतांनी शारीरिक स्थानामध्ये हं, त्वचेची उत्पत्ती हं, या सेगमेंटमध्ये म्हणजे समजा असं म्हणा, की आता आपण त्यांना प्रश्न विचारला, की "सर त्वचा निर्माण कशी होते?" हं, तर त्या त्याचं उत्तर देतात, ती क्षीरसेव संतानिका. हं, म्हणजे ज्या पद्धतीने दुधापासून साय तयार होते, हं. त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये त्वचा निर्माण होते, असं ते सांगतात. हं, आता शब्द 2च आहेत. हं, पण चिरफाड केली त्याची, हं. म्हणजे त्याला सूत्रविस्तार असं शास्त्रोक्त भाषेत म्हटलं जातं. हं. तर समजा त्याची चिरफाड करायचं ठरवलं आणि त्याचा या छोट्याशा सूत्राचा विस्तार, डिकोडिंग द कोड लँग्वेज असं आपण म्हणूयात. जर करायचं ठरलं, सो मॉडर्न सायन्स अल्सो गिव्हन द 7 लेयर ऑफ स्किन्स. ओके. स्किनचे 7 लेयर आहेत आणि हं. आयुर्वेदाने पण एक्झॅक्टली 7 लेयर्स ऑफ स्किन सांगितलेले आहेत त्यावेळी. 5,000 वर्ष. हो. आणि एवढी चिरफाड करून म्हणजे आम्ही जनरली नेहमी म्हणतो, की देअर आर ओन्ली 3 टाइप्स ऑफ स्किन डिसीजेस एलिव्हेटेड, फ्लॅट अँड डिप्रेस्ड. बरं. ते तिन्ही स्किन डिसीजेस इथे आपल्याला बघायला मिळतात. ऑल एलिव्हेटेड टाइप ऑफ स्किन डिसीजेस बिलॉंग्स टू कफ डॉमिनन्सी. हं. ऑल फ्लॅट टाइप ऑफ स्किन डिसीजेस बिलॉंग्स टू पित्त डॉमिनन्सी अँड ऑल डिप्रेस्ड टाइप ऑफ स्किन डिसीजेस बिलॉंग्स टू वात डॉमिनन्सी. हं, म्हणजे याच्यात पण तुम्हाला 3 दोष मिळाले, वात, पित्त, कफ. हं, आता पुढची गंमत आहे ती. हं. एका त्वचेमध्ये 7 लेयर तयार होतात. हं. ते 7 धातूचे असतात सर. हं, हं.
तुम्हाला आता रस रक्त मांसमेद मांसमेद, पण अस्थी, बऱ्यापैकी मज्जा, वा, शुक्र पाठ आणि झालं तर तुम्ही शेवट आयुर्वेदिक ओज. डॉक्टर झाले आता. कंपाऊंडर तर होऊ शकतो सर मी. मध्यंतरी आमच्याकडे कार्यक्रम होता एक, तर एक आमचे काका सांगत होते, की बुवा आयुर्वेदिक त्यांनी ट्रीटमेंट हां. सुरू केली आहे. तर ते म्हणे, की कुठलेतरी धातू माझे नीट करतायत डॉक्टर. तर मी अच्छा. पटापट रक्त मांसमेद, मांसमेद, अस्थी, अस्थि, मज्जा, मज्जा, शुक्र शुक्र. हां. आणि हे झालं तुम्हाला ओज येईल. एक ते म्हणे एक तो जाईल. क्या पॉडकास्ट बात घेऊन है! घेऊन झाला डॉक्टर. नाही, नाही. ओके. पॉडकास्टचा मूळ हेतूच आहे, की लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि ती एक्झॅक्टली. होते तर मला त्याचा क्या आनंद बात आहे. है! क्या बात है! आपल्याला ॲलोपॅथीचे 7 लेयर लगेच लक्षात येतात, हं. स्किनचे सांगितलेले. मग आयुर्वेदाचे का लक्षात येत नाही? हं. एक लेयर रसधातूपासून बनलाय, त्याला अभासिनी म्हणतात. हं. दुसरा रक्तधातूपासून बनलाय, त्याला लोहिता म्हणतात. मग अभासिनी, लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी, मांसधरा असे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र 7 धातूचे 7 लेयर आहेत सर. आणि गंमत पुढे सुरू होते. हं. जेव्हा आपण गाईचं गरम-गरम दूध काढतो, त्याला काय म्हटलं जातं? धारोष्ण धारोष्ण दुग्ध. दूध. म्हणजे पहिला अग्नी कुठं मिळाला? हं. कासमध्ये. त्या हं. गाईच्या कासेत असताना तो पहिला अग्नी मिळाला. धिस इज द फर्स्ट अग्नी. त्याने फर्स्ट लेयर क्रिएट होतो. ओके. सेकंड कोष्ण दुग्ध. हं. दूध गरम करून पिलं, हं. तर ते रक्तवर्धक आहे. हं. तुमचं बलवर्धक आहे. तुमच्या शरीरामध्ये आपल्याला गाईच्या दुधाला किंवा म्हशीच्या दुधाला लहानपणापासून दुसरं अमृत म्हटलेलं आहे. हं. लहान बाळाला काहीच नाही तर तुम्ही गरम करून दूध देऊ शकता. त्याचं पूर्ण अन्न आहे ते. तिसरा अग्नी मिळाला त्याला, की त्याच्यावरती मलाई तयार होते. बघा तुम्ही. ती तिसऱ्या लेयरवरती काम हं. करते. ती मलाई सगळी एकत्र केली, की चौथा अग्नी मिळतो हं. आणि त्याचं दही बनतं. हं. ते मेदावरती काम करतं. हो. आणि म्हणून रसावरती धारोष्ण दुग्ध, रक्तावरती कोष्ण दुग्ध, हो. मांसावरती मलाई. मलाई. पहिलवान बघा, मलाई खाऊन पहिलवान क्या बनायचे. बात मांस है! धातू हां, हां. वाढवायचा. मेद इज इक्वल टू दही. हां. कारण चौथा अग्नी मिळाला. हां. दही जास्त खाल्लं तर मेदाची दृष्टी होते हां. आणि कमी प्रमाणात खाल्लं तर एकदम मेद आपला चांगला राहतो आणि म्हणून रोज थोडंसं ते आपण खायला पण सांगतो. पुढचा त्या दह्याला तुम्ही मंथन संस्कार केला की ताक ताक. बनतंय. हां. मेदानंतर कोण आला? अस्थी. हां. तर ताकाचं काम आहे अस्थि धातूचं धारण करणं, पोषण करणं, त्याला बल देणं. हं. आणि 5वा ताकाला तुम्ही अजून घुसळलं की हं. त्याच्यापासून लोणी बनतंय लोणी. आणि इकडं मज्जा हां. म्हणजे मज्जा अस्थिपासून जो संस्कार. पुढचा धातू आहे तो मज्जा बनतोय. त्या मस्तुलुंगाला लोण्याचा गोळा असं म्हटलेलं आहे. ते एवढं इक्विव्हॅलंट आहे आणि त्या खतरनाक. लोण्याला गरम केलं की शुक्र धातू तयार होतोय. हां. मग इकडे शुक्र धातू आणि तिकडे तूप तूप आहे. आहे. 1 लिटर दुधातून 1 चमचा तूप काढलं काय आणि 1 लिटर रस धातूतून 1 चमचा शुक्र काढलं काय. दोन्ही एकच. एक्झॅक्टली. करेक्ट आहे. क्या बात है! तर ही ब्युटी आहे सर आयुर्वेदाची. हं. 7 धातूंचे 7 लेयर सांगितलेले आहेत आणि दुधाचे 7ही प्रकार म्हणजे धारोष्ण दूध, कोष्ण दूध, मलाई, त्याचं दही, त्याचं बनणारं ताक. ताक, त्याच्यानंतर लोणी. लोणी आणि तूप हे या 7 लेयरवरती काम करतं. हां. म्हणून तुम्ही ऐकलं असेल, की जायफळ दुधातून उगाळून लावा, हं. हळद थोडीशी मलईमधून लावा हां. किंवा काही औषधं तुपातून लावा, हं. काही औषधं ताकातून लावा. ही गंमत म्हणून आलेली नाहीये. हं. त्यांचं पेनिट्रेशन त्या लेयरपर्यंत होतं. क्या इट्स अ बात है! कन्सेप्ट ऑफ रिसेप्टर. मॉडर्न सायन्समध्ये पण आपण रिसेप्टरचे कन्सेप्ट बघतो. तर कोणता रिसेप्टर कशाला घेणार आहे, त्याचं ते लॉजिक आहे. ओके. सही आहे म्हणजे इतकं डीप उत्तर हां, मला तर दुधाची चिरफाड करा म्हटलं ना चिरफाड तुम्ही. तुम्ही चिरफाड म्हणजे पूर्णच करून सांगितली. 7च्या 7 एकदम म्हणजे आपलं शरीर आणि निसर्ग हे किती हँड इन हँड जातंय आणि येस मध्ये सर. आयुर्वेद उभा आहे. वाह! अगदीच. सुंदर. अ, आत्ता डिसेंबर, नोव्हेंबर हा काळ सगळा सण समारंभ, लग्न सराई सुरू झाली आहे. क्रिसमस, नाताळ येईल, न्यू इयर येईल. फ्रिक्वेंटली मेकअप करणं, पार्टीजला जाणं, इव्हेंट्सला जाणं आलंच. येस. तर मेकअप करताना काय काळजी घेतली पाहिजे? आणि मेकअप किती प्रमाणात असावा? सो मला असं वाटतं, की आपण यातलं स्वत्व हरवू नये. म्हणजे स्वतःला पण ओळखणार नाही तो एआयचा मोबाईल. सेल्फीमध्ये त्याचं लॉक ओपन करताना. एवढा मेकअप नको आपण म्हणजे जस्ट गंमत म्हणून WhatsAppवरती ते जोक बघत असतो, की ती नवरी आली आणि दुसऱ्या दिवशी नवरदेवानेच तिला ओळखलं नाही विदाऊट मेकअप असंही होऊ शकतं. किंवा तो 1-1, 2-2 किलोचा मेकअप बाजूला काढतात आणि मग बिफोर आफ्टरचे फोटो आपण बघतो. यातल्या सगळ्या गमती आपण बाजूला ठेवूयात. मूळ मुद्द्याकडे येऊयात. आपण स्वतःला एवढं न्यूनगंडात का टाकतोय? आणि का आणि कोणाला दाखवायचं आपल्याला? आपली त्वचा आपल्याला आवडली पाहिजे. आपण जसं आहोत तसं आपण आपल्याला स्वीकारलं पाहिजे, ते आवडलं पाहिजे आणि निरोगी असलं पाहिजे. माझ्याकडे सर एक स्टुडंट आली होती, पेशंट म्हणून आली होती. मी नेमकं विद्यार्थ्यांना स्किन डिसीज शिकवत होतो आणि त्याच्यातली रससारता म्हणजे त्वक सारता म्हणजे स्किन किती छान असते, जेव्हा रसधातू चांगला असतो, हे मी शिकवत होतो. तेवढ्यात एक सुंदर मुलगी वेटिंगला बाहेर बसली होती. CCTVमध्ये दिसलं. स्टुडंट म्हटले, की "सर नेक्स्ट पेशंट आहे." आम्ही काही चौकशी न करता कोण आहे विचारलं, ते म्हटले नाही स्टुडंटच आहे. मग आता स्टुडंट आहे म्हटल्यावरती फॉर्मॅलिटीज नव्हत्या बाजूला. किंवा असं वाटतं ना, की क्लिनिक जॉइन करण्यासाठी आले असेल. कदाचित पेशंट म्हणून नसेल आली.
म्हणून डायरेक्टली आत घेतलं गेलं. आत घेतल्यावरती विचारलं, की म्हणजे काय येण्याचं प्रयोजन आहे? क्लिनिक लावायचंय का नाही? तर ती म्हटली, "नाही." तिने तिचा स्कार्फ काढला तर तिला सोरियासिस होता. बापरे! आणि एकदम शिकवलेलं अपोझिट झालं सर. मी दुसरा हं, ग्रंथ काढायला लावला शारंगधरचा हं, विद्यार्थ्यांना आणि त्यांना म्हटलं, की "बघा, वाचा." शारंगधर काय म्हणतात, की तीच व्यक्ती रससार आहे, हं. जिला स्किन डिसीज नाहीये. बरं. म्हणजे स्किन डिसीज नसणं हं. हे रससारतेचं लक्षण आहे. ओके. सुंदर दिसणं हे नाहीये. ओह! आपण नेमके हेच निकष विसरत गेलेलो आहोत. ओके. आपल्याला असं वाटतं, की एखादा व्यक्ती सुंदर दिसतोय म्हणजे तो खूप सारवाण आहे. असं हं, काही नाहीये सर. हं, आणि मग ते सुंदर दिसण्याच्या नादात आपण हं, ज्याला म्हणूयात, हं, मग आपण ते ब्राइडल मेकअप असू देत हं, किंवा एखाद्या फंक्शनचा मेकअप असू देत आणि मग आपण खूप मेकअप त्या चेहऱ्यावरती लावतोय. हं, हे सगळे मेकअप लावत असताना आपल्या शरीरामध्ये पंचछाया हं. आणि सप्तप्रभा आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. ओके. हां, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5च्या 5 छाया आहेत हं, आणि सप्तप्रधा म्हणजे रक्ता, सीता, सीता, शावा, हरिता, हं. पांडुरा, असिता अशा तर ते शेड्स आहेत स्किनचे. आता ओके. फिट्झपॅट्रिक पॅटर्न सांगितला ना, की लगेच लक्षात येतो हं. किंवा तुम्हाला स्किनचे कोणकोणते कलर आणि टोन लावायचे हे हो. सांगितलं, की लक्षात येतं. आपल्या स्किनच्या पॅटर्ननुसार जर आपण मेकअप केले हं, आणि त्या मेकअपमध्ये पण आपण जास्तीत जास्त थोडेसे आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली, हं. तर मग आपल्याला काही त्याचा त्रास होत नाही. ओके. पण आपण काहीही हे न बघता, कोणाचंही ऐकून किंवा हं, बघून मग आपण काहीही करतो आणि मग आजार झाल्यानंतर विचारतो, की मला हे का झालं? मला हं, पिंपल्स का आले? हं. मला वांग का पडलं चेहऱ्यावरती? किंवा माझी चेहऱ्याची स्किन अशी नव्हती, आता खूप ड्राय झालेली, हे का? तर आपणच केलेल्या काहीतरी पूर्वजन्म कर्माची फळं असतात, जी पश्चात मिळतात आपल्याला. ओके. मग एक मग साहजिक पुन्हा तुम्ही म्हणता, की पुनर्जन्मामुळे आयुर्वेदात आजार वगैरे सांगितलेत. जसे खाल तसे व्हाल एवढा साधा सोपा नियम आहे सर. काल जे खाणार आहे त्याच्यावरून माझी आजची स्किन ठरणार आहे. आज जे हां. खाणार आहे त्याच्यावरून माझी उद्याची स्किन ठरणार आहे. वाह! खाण्याचा विषय काढलाय तर हिवाळ्यातले खायचे पदार्थ की जे स्किनवर खूप अफेक्ट करतात आणि चांगला अफेक्ट करतात असे कुठले? आमची आजी सांगायची, की ज्या ऋतूत जी फळं येतायत ती भरभरून खा. बरं. आता तुम्ही हिवाळ्यातली सगळी फळं बघा. हां. हिवाळ्यातली सगळी फळं ही त्वचा सुंदर करणारी आहेत. हं, आणि त्यामुळे हिवाळ्यातली सगळी फळं म्हणजे हं, आता हिवाळा आणि हिवाळा संपत येतानाची जी म्हणजे अगदी ज्याला आपण काकडी म्हणूयात, हां. पुढे जाऊन आपल्याकडे कलिंगड येईल, खरबूज येईल, हं, मग फळांमध्ये पेरू आहे हं. किंवा बोरं नॅचरल आहेत. बोरं आपण तर हिवाळ्यात किती जाऊन बोरं बोरं. काढायचो, पाडायचो आणि खायचो. ही सगळी आवळा सगळ्यात महत्त्वाचा आवळा, म्हणजे आवळा. हिवाळा आला की पहिला जर सृष्टीत काय निर्माण होत असेल तर तो आवळा आवळा. आणि आवळा अ डे हं. कीप्स डॉक्टर अवे एक्झॅक्टली. असं ते शिकायला पाहिजे खरंय, होतं खरं खरंय. तर आपण, की रोज एक आवळा जर आपण खाल्ला ना सर, तर खरंच आपली स्किन खूप सुंदर हं, राहते, हं, तजेलदार राहते आणि तो थोडा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खाल्ला पाहिजे. हं, म्हणजे आपण जर पित्त प्रकृतीचे असू, तर आपण तो थोडा मुरांबा करून किंवा हं, मोरावळा करून, हं, थोडासा गोड करून आपण त्याला खाल्ला पाहिजे किंवा आपलं पोट वगैरे साफ होत नसेल, तर मग सोरस किंवा काढ्याच्या स्वरूपात आपण घेतला पाहिजे. हं. कसा खावा हे तुम्ही जवळच्या डॉक्टरांना जाऊन विचारू शकता. ओके. पण खावा हे नक्की. हां, म्हणजे ओके. ही सगळी जी सोप्या भाषेत बोलायचं तर या ऋतूत येणारी सगळी फळं ही हं. आपल्या त्वचेसाठी उत्तम असतात. ती आपण खाल्ली पाहिजेत. ओके. मगाच्याच उत्तराला एक लागून मला प्रश्न सुचला, की साहजिक आता असं होतं, की दिवसभर 24 तासात मला आठवत नाही, की माझी स्किन विथआऊट लेयर आहे. वाह! ठीक आहे. सर गुड ऑब्झर्वेशन हां. हां, कारण दिवसभर हो, सनस्क्रीन आहे. कारण माझ्याकडे एक पेशंट आली होती. ती मला सांगत होती, "सर मी माझ्या बेडरूममधून माझ्या हॉलमध्ये सुद्धा विथआऊट मेकअप जात नाही. बापरे! आईला सुद्धा माहीत नाही, की माझ्या स्किनवर किती पोर्स." मी म्हटलं, "असं का?" "मी नाही बघू शकत" म्हणे स्वतःला आरशामध्ये विथआऊट विथआऊट मेकअप. मेकअप. बापरे! म्हणजे सर किती मोठा हा फोबिया क्रिएट झाला आता. मानसिक आजार झाला हा तर. हां, म्हणजे आता आपण आजार म्हणून बघावं का हां. याच्यावरती येऊयात किंवा नंतर. सत्यतेत किती जगत नाहीत. आधी तुमचा प्रश्न कव्हर करू हां, आपण. तर हां. कंटिन्यू दिवसभर सनस्क्रीन आहे. ठीक आहे, म्हणजे ऑफिसमध्ये असलो तरी दुपारी चेहरा धुवून मी ते लावतो. नंतर गेल्यानंतर मॉइश्चरायझर आहे. रात्री सीरम असेल किंवा काय असेल, आता तुम्ही दिलेलं येस. आजकाल लावतोय हो, मी. हो. सकाळी उठल्यानंतर पण पुन्हा एकदा लावतोय. तर मला आठवत नाही की एक अर्धा तास तरी माझी स्किन विथआऊट एनी कॉस्मेटिक किंवा विथआऊट एनी ट्रीटमेंट आहे. तर किती वेळ असावी अशी स्क्रीन मोकळी सोडावी दिवसातनं? छान. सर प्रत्येक गोष्ट जी आहे, ती काहीतरी नेचरशी आपल्या कनेक्टेड आहे. हं. तर शेतकरी बघा, एखाद्या शेतामध्ये 12 वर्ष त्याची पिकं घेतो का? नाही. नाही. काही दिवस पीक घेतो. बरोबर. नंतर नांगरणी करतो. हो. मग ती जमीन थोडी तापायला सोडतो. हो. मग पुन्हा नांगरणी करेक्ट. करतो. मग पेरणी करतो हं. आणि मग तो एक-एक पीक पीक घेतो. घेतो. कधी-कधी सलग पिकं 2-3 वर्ष झाली, तर तो एखाद्या वर्ष तिला हां, पूर्ण. पूर्ण गॅप हो, देतो. हो, हो. कारण का तर पुढचं जे उत्पन्न आहे ते हो, चांगलं हो. मिळावं.
स्किन सुद्धा एक शेतीच आहे सर आपली आणि त्याच्यावरचे केस म्हणजे पिकं आहेत बरं का. तर शेती चांगली ठेवा म्हणजे पिकं चांगली येतील. वाढतील सुद्धा ते. तर त्यातली गंमत आपण बाजूला ठेवूयात. पुन्हा ते शेती मग ते त्या स्किनला थोडंसं तापायला पण ठेवलं पाहिजे. थोडीशी ओके. मोकळी पण ठेवली पाहिजे. कंटिन्युअसली आपण त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावतोय. हं. कंटिन्युअसली कोणतीतरी लेयर लावतोय. हं. तर ती स्किन नॅचरल गोष्टीला कधी ओपन होणार ना? हं. आज फॉरेनर्स जे हे सगळे लेयर लावून थकलेले आहेत, हं. ते हिवाळ्यामध्ये गोव्याच्या बीचवर बघायला मिळतील. हो. हां, पैसे देऊन येतायत. काहीच न काही लावता न लावतात. दिवसभर तिथे स्किन टॅन बसलेला. करत बसलेले आहेत. त्यांना शास्त्राचं महत्त्व कळालं. हो. आता आपल्याकडे तो रानात राबणारा शेतकरी बिचारा, तो रोजच ऊन खातोय. त्यामुळे त्याला त्याचं साहजिकच कौतुक नाहीये. पण कमीत कमी शहरातल्या लोकांनी, ज्यांच्याकडे हे आता प्रोडक्ट जास्त खपले जातायत, हं. त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की 24 तासात कमीत कमी 2 तास तरी स्किन तुमची मोकळी ठेवा, हं. ओपन ठेवा. हं. नॅचरल सनलाईट तिथे येऊ द्यात. हं. सकाळी 15 ते 20 मिनिट कमीत कमी तुम्ही काहीही, कोणताही, कसलाही प्रोडक्ट न लावता सन रेज घ्या. हं. म्हणजे जे नॅचरल व्हिटॅमिन डी क्रिएट होणार आहे, शरीरामध्ये पण हाडांमध्ये ठिसूळपणा जाण्यासाठी, हाडं सुंदर होण्यासाठी स्किनच आहे सर. हं. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन डी. बरोबर. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तिथं दडलेलं होतं. स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन एम. एम. त्यामुळे ज्यांना व्हिटॅमिन एम म्हणजे मनी त्यातनं कमवायचं आहे, ते हायेस्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणार आहेत आणि तुमचं सकाळी उठल्यानंतरचा वेगळा, अंघोळीपूर्वीचा वेगळा, अंघोळीच्या वेळीचा वेगळा, अंघोळीनंतरचा वेगळा, झोपण्यापूर्वीचा वेगळा, झोपल्यानंतरचा वेगळा, अशी ती मोठी रेंज तिथे क्रिएट होणार आहे. पण त्वचेसाठी तुम्ही 2 तास तरी मोकळे ठेवलेच पाहिजेत. वाह! फार महत्वाचं उत्तर होतं हे यासाठी कारण हा फक्त अनेकांना महिला रिलेट वर्गाने होत आपल्याला असेल. झाडून काढू नये याच्यातनं म्हणजे झालं. खरं नाही महिला वर्गाने खरं तर यातनं घेतलं पाहिजे काहीतरी तुमच्या उत्तरातनं. 2 तास तरी एखादं येस. प्रॉडक्ट नका देऊ. आणि आईकडे विदाऊट मेकअप गेलं पाहिजे बेडरूममधून. एक्झॅक्टली. नाही, म्हणजे मोठा संदेश आहे मला सर. उद्या याच्यावरती मधुबाला आठवली, की तिला शेवट असं म्हणजे स्किन आरशासमोर स्वतःची स्किन बघवत नव्हती. येस. त्यामुळे ती मेकअप करूनच बसायची एक्झॅक्टली. आणि शेवटी डिप्रेशनमध्ये गेली होती, की मेकअप उतरवल्यानंतर मी किती भेसूर दिसते म्हणून. सर या सगळ्या महिला आपल्या म्हणजे माता आहेत, भगिनी आहेत, आपल्याही घरात आहेत. मला एकदम सिंपल छोटंसं त्यांना असं ॲज अ लेफ्ट व्हेंट्रिकल टू लेफ्ट व्हेंट्रिकल हां. काहीतरी एक छान मेसेज वाह! द्यायचा आहे, की का म्हणजे एवढं बाहेर जगाला काय वाटतंय? पहिली गोष्ट याचा विचार करू नका. हं. आणि दुसरी गोष्ट कोणाला तरी तुम्ही आवडावं, सुंदर दिसावं, छान असावं म्हणून करू नका. हं. तुम्ही जेवढं कष्ट एक्सटर्नल ॲप्लिकेशन्सवरती करताय ना, हं. तेवढंच कष्ट जर तुम्ही इंटरनली ती स्किन छान होण्यासाठी केले, हं. तर तुम्ही आवडू लागाल आणि जगाला पण आवडू लागाल. हं. त्यामुळे ते आपल्या इनर कॉन्फिडन्सवरती पण खूप डिपेंड आहे. हं. आणि जेवढे प्रॉडक्ट्स तुम्ही एक्सटर्नल वापरताय, त्याच्या निम्मे प्रॉडक्ट जर तुम्ही इंटरनली वापरले, आपल्याकडे पूर्वी म्हणायचे बघा, "तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही" हो. किंवा "पी हळद हो गोरी." हो. तर तेवढंच कष्ट जर शरीराला आतून केलं, आतून त्वचा चांगली झाली, तर हं. आनंदच आनंद आहे. आनंदात वाढ आहे उलट. क्या बात है! आणि मानसिकतेचा किती परिणाम आहे स्किनवर? असं खूप मोठं आहे. आपण एकमेकांना आता जवळच्या मित्राला मग अक्षय सर टेन्शनमध्ये आहेत, तुम्ही कसं ओळखता? हां, एकदम ते हां, मग चेहऱ्यावर चेहऱ्यावरती कळतं. उतरलेलं हां, असतं. चेहरा उतरलेला काय असतो. म्हणतो आपण त्याला? तेज उडालेलं हां, असतं तेज चेहऱ्यावर. उडालेलं असतं. निस्तेज चेहऱ्यावर आहे. रिंकल यायला लागतात. ओके. ही सेम गोष्ट आहे सर. आपण थोडंसं जरी स्ट्रेसमध्ये असलो ना, आपल्या चेहऱ्यावरचे रिंकल्स चेंज व्हायला लागतात. हं. आपल्या स्किनचं टेक्स्चर बदलायला लागतं. हं. आणि आपण एखाद्या टेकडीवरती गेलो, की आपल्याला आपोआप भारी वाटतं बघा. हं. एकदम नॅचरल ऑक्सिजनेटेड झाल्यासारखं वाटतं. सगळे पोअर्स ओपन होतात. ऑक्सिजनेटेड बॉडी बनते. ते कपिल देवची एक जाहिरात होती बघा लहानपणी. "जूते भी सांस लेते हैं." अच्छा. ॲक्शन शूजची. हं. भारी भारी जाहिरात होती. मला ती हं. फार आवडायची. पण आयुर्वेदाला आल्यानंतर काय आलं, स्किन भी सांस लेती है. हं. आपल्या रोमरंध्रातला प्रत्येक रंध्र हा श्वास घेत असतो आणि सोडत असतो. हं. त्याच्यामध्ये सुद्धा आकुंचन प्रसारण होत असतं आणि स्किन जेवढी ऑक्सिजनेटेड राहणार, हं. तेवढी ती छान हॅपी आणि फ्रेश राहते आणि स्किन जेवढी डिहायड्रेटेड राहणार किंवा ऑक्सिजन लो राहणार, तेवढी ती वीक होते. मग हा सगळा हायेस्ट ऑक्सिजन कन्झम्पशन कोण करतंय? माइंड. हं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, की चिंता, स्ट्रेस ही तुम्हाला पटकन काळवंडते. म्हणजे एखाद्याचा चेहरा काळवंडतो बघा. हं. ज्याला जास्त स्ट्रेस आहे ना, त्याच्या इथे तुम्हाला काळे पट्टे बघायला मिळतील. ओके. स्ट्रेस वाढत गेला ना, कपाळावरचे काळे चट्टे वाढायला लागतात. स्ट्रेस वाढत गेला, की वांग यायला लागते. हं. स्ट्रेस वाढायला लागला, की आपोआप चेहरा काळवंडायला लागतो. हं. आपोआपच. म्हणजे हं. त्याला काही वेगळं करावं लागत नाही. आणि जेवढं तुम्ही प्राणायाम करता, जेवढं तुम्ही सात्विक वागता, सात्विक राहता, स्ट्रेस फ्री राहता, चेहऱ्यावरती आपोआप ग्लो यायला लागतो. हं. मग हे आपोआप आलं कुठून? तर त्याला प्रोसेस आहे. हे आपोआप काही होत नाही. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर स्किन टेक्स्चर. हं.
एवढं ते साधं सोपं आणि सुंदर आहे. सजीवानाम दहती चिंता, निर्जीवानाम दहती चिता. चिंता आली की ते सजीव जळणार आहेत, काळपट पडणार आहेत आणि चिता ही निर्जीव लोकांना जाळते. त्याच्यामुळे तुम्हाला सुंदर त्वचा पाहिजे असेल, तर चेहऱ्यावर तुमचं नॅचरल हास्य पाहिजे. तुम्ही सतत स्ट्रेस फ्री राहिलं पाहिजे. तुम्ही Googleवरती आता सर्च करा फक्त, की स्ट्रेसमुळे किती स्किन डिसीजेस होतात. तुम्हाला 90% स्किन डिसीजेस स्ट्रेसमुळेच आलेले दिसतील. बापरे! अगदी सिस्टमिक लुपस इरिथमॅटस पर्यंत. SLE सारखे स्किन डिसीज सुद्धा स्ट्रेसमुळे येतात. कॅन्सर सारखे डिसीज सुद्धा स्ट्रेसमुळे येतात. कशाला अनावश्यक स्ट्रेस घ्यायचा? मस्त जगा, छान राहा, हॅपी राहा. तुमच्यासारखं. ही जी म्हण आहे स्पेसिफिक, "पी हळद नी हो गोरी" हो, किंवा हो. "तूप खाऊन रूप येणारे." हो. तर हळद मला काय असं एक अंडररेटेड प्रॉडक्ट वाटतं आपल्या घरातलं. हो, हो, म्हणजे हो. कधी जखम झाली की लाव येस. किंवा फार तर भाजीत वापर. हो, म्हणजे हो. फूड म्हणून. येस. हळद एक औषध सुद्धा खूप मोठं आहे. तर कशी आपण स्किनसाठी, चांगल्या स्किनसाठी हळद युटिलाइज करू शकतो? सर मी एक आर्टिकल लिहिलं होतं हळदीवरती आणि एक रिसर्च पेपर पब्लिश झाले होते. त्याच्यातले काही त्याच्यात जेस्ट दिले होते. तर फॉरेन कंट्रीजमध्ये काही रिसर्च झाले होते, की इंडियामध्ये सगळ्यात कमी प्रमाणात कॅन्सर अजूनही का आहे? तर त्यांच्या मसाल्यामध्ये हळद सगळ्यात जास्त वापरली जाते म्हणून. आपण जो परदेशातील आयुर्वेद हा आयुर्वेद हा विषय पॉडकास्ट केला घेतला होता. होता, त्यात पण हा त्याच्यामध्ये पण हे रेफरन्स. डिटेलमध्ये मी बरोबर. सांगितलेलं आहे हो, बघा. हो. त्यामुळे मी आता रिपीट करत नाही. त्याच्यातला महत्त्वाचा पार्ट फक्त सांगतो. तर पी हळद हो गोरी याच्यामध्ये ती हळद आपली खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. हळद ही जसं मी त्याच्यात क्युरक्युडिनबद्दल तुम्हाला सांगितलं होतं आणि त्या क्युरक्युडिनच्या कॅप्सूल नेदरलँड्समध्ये सगळ्यात जास्त विकल्या गेल्या. तर ती क्युरक्युडिन इज इक्वल टू मायटोकॉन्ड्रिया ऑफ आवर सेल आणि मायटोकॉन्ड्रिया हे सेलचं पॉवर हाऊस आहे. हो, म्हणजे तो हो. अग्न्याशय आहे. तिथून खरं अग्नी तयार होतोय. आणि ती आपल्या स्किनचा कलर ठरवते, टेक्स्चर ठरवते, सगळं काही ठरवते. आणि म्हणून आपल्याकडे म्हणजे एवढं हळदीला महत्त्व आहे, की त्या लग्नापर्यंत म्हणजे लग्नाच्या आधी हळद हा प्रोग्राम असतो आपल्याकडे. असतो. रीतसर एक्झॅक्टली. हो. तिला हळद लावणं. हो. ओके. म्हणजे एकमेव मला असं वाटतं, की हा प्रोग्राम आहे, की म्हणजे सगळीकडे तुम्ही आयुर्वेदात जखम झाल्यानंतर हळद हो, लावता. हो. इथं जखमेपूर्वीच लावता. तर सर पण तरी सुद्धा म्हणजे हे शास्त्राचं किती मोठं आहे. तुम्ही एक्झॅक्टली. पॉझिटिव्ह अँगलने बघा करेक्ट. ना, की बरोबर. आता एखाद्या युद्धावर जाण्यापूर्वी तुम्ही ऑलरेडी त्याचे ऑलरेडी हो. शस्त्रास्त्र घेऊन जाताय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. येस. तर हळदीमध्येच मुळात एवढे गुण सुंदर आहेत. म्हणजे ती तुम्हाला स्किनला तुमच्या डिटॉक्सिफाय करते आत्ताच्या परिभाषेमध्ये. ती तुम्हाला प्युरिफिकेशन देते. ती तुम्हाला नॅचरल ग्लो देते. ती तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला छान ॲक्टिव्हेट करते, एनर्जिटाइज करते. मग एवढं सगळं चांगलं असताना का नाही वापरायची? केवळ ती आपली आहे. आपण रघुनाथ माशेलकर माशेलकर, सरांना एक्झॅक्टली. लढा द्यावा लागला त्याचं पेटंट आपल्याकडे ठेवण्यासाठी. नाहीतर आज प्रत्येक वेळी हळद वापरताना आपल्याला त्याचे 4 पैसे बाहेर द्यावे लागले असते. किंवा ते विको टर्मरिक सारखी किती सुंदर क्रीम आहे. नाही कॉस्मेटिक आहे, मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम. म्हणजे त्यांच्या त्या स्लोगनमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं महत्त्व कळेल. एवढं ते सुंदर आहे. पण कळत नकळत आपण म्हणतो तसं, की जे भारी असतं, जे बेस्ट असतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही ना. अशी पण एक म्हण आहे. तसं ती हळद आपल्याकडे आहे, एवढी ती सुंदर आहे, पण तिचं महत्त्व आपल्या अजून लक्षात आलं नाही. नेदरलँड्सला मी गेलो होतो त्यावेळी डॉक्टर प्रेमदानी सकाळी रोज 1 चमचा तूप, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते थोडंसं कोमट करून रोज प्यायचे. तर किती महत्त्वाचं आहे. त्याने आपली स्किन खूप छान राहते. म्हणजे फॉरेनला आपण जेव्हा जातो ना, तेव्हा आपल्याला आयुर्वेदाचं महत्त्व जास्त चांगलं कळतं. मी पहिल्यांदा जेव्हा रशियाच्या व्हिजिटला गेलो होतो, त्यावेळी माझ्या बॅगमध्ये कोलगेट होते आणि त्यांनी मला तिथून मिसवाक काढून दिली. ओके. मग एवढा डिफरन्स होतो, की आपण तो थॉट नाही करत. पण जेव्हा आपण ती रिअलाईज करतो ना, तेव्हा त्याच्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात, की आपण आपल्याच मूळ शास्त्रापासून किती दूर चाललेलो आहोत. हळद नो डाउट दी बेस्ट आहे. ती आपण वापरली पाहिजे. एक्सटर्नली पण आणि इंटरनली पण. आणि दोन्हीकडे तिचं कार्य, गुण सेमच आहे. काही फरक नाहीये. तसंच तूप आहे. ते पण आपण वापरलं पाहिजे. जेवढे स्किन केअर प्रॉडक्ट्स आयुर्वेदामध्ये आहेत, ओके, की जे आपल्या डेली रुटीनमध्ये आहेत. म्हणजे पुन्हा निम्म्या मसाल्याच्या डब्यात आहे. त्याच्यात लवंग आहे, जायफळ आहे, त्याच्यामध्ये ते दगडी पाला आहे किंवा अजून आपण मिरं आहे. ह्या सगळ्या गोष्टी सर स्किनवरती जाणाऱ्या आहेत आणि प्रत्येकाचं फंक्शनिंग वेगवेगळं आहे. ओके. म्हणजे अनुशापोटी समजा कोमट पाण्यातून एक अर्धा चमचा हळद घ्यायला रोज रिकमेंडेबल येस. अर्धा अर्धा पण नाही, पाव चमचा हळद, 1 चमचा तूप
आणि ओके. 1 कप कोमट पाणी. हे जर ओके. आपण रोज छान मिक्स करून पिलं, तर आपल्याला स्किनवर त्याचा सुद्धा त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट बघायला मिळतो. ओके. चेहऱ्याच्याच स्किनच्या भागातला एक अजून सेन्सिटिव्ह भाग म्हणजे ओठाची स्किन. हं, हं, हं. आत्ता थंडी आहे तर सारखे ओठ फाटतायत आणि येस. कंटिन्यू आपण लिप बाल्म लावतोय. हो, हो, तर हो. लिप बाल्म लावणं योग्य आहे का? आणि ओव्हरऑल थंडीमध्ये ओठाच्या स्किनचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल? असं ओठांची जी स्किन आहे, ती हं, पुन्हा आपण मगाशी जे 7 धातू बघितले, हं. त्याच्यात थोडंसं शुक्र धातूकडे ओके, जाणारी ती स्किन आहे. ओके. हां, म्हणजे आपल्या बॉडीतले काही सेन्सिटिव्ह एरिया किंवा हां. पार्ट्स किंवा अगदी सेकंडरी सेक्शुअल हो, कॅरेक्टर्सला हो. रिफ्लेक्ट करणारे किंवा बरोबर. ज्यांना स्पर्श केल्यानंतर हो. सेक्शुअल गोष्टींकडे पण हॉर्मोन अराउजल सिक्रेट होतं. होणारे आहेत. हो. तर ते शेवटी स्किनचेच पार्ट आहेत ना, म्हणजे हं. स्किनच आहे ती. हां, पण डोळ्यांची मज्जा धातूची स्किन आहे, हां, ओठांची शुक्र धातूची स्किन आहे, हां. चेहऱ्याची जी आहे ओव्हरऑल हं. स्किन ही ओज आणि शुक्र हां. यांचं ते मिक्सचर रिफ्लेक्शन आहे. आहे. हां. किंवा फुल बॉडीची स्किन ही रसधातूची असते किंवा गाल हं. आणि पर्टिक्युलरली मान ही रक्तधातूची सांगितलेली आहे. मसल इथली जी स्किन आहे हं, ती हं. मांसधातूची आहे. हं. ओके. पोटाची, स्फिक प्रदेशी आणि स्तनांवरची स्किन ही मेदधातूची सांगितलेली मेदधातूची. आहे. हं, आणि खूप ठिकाणी म्हणजे कपाळावरची स्किन ही अस्थिधातूची आहे. हं, डोळ्यांवरची स्किन ही मज्जाधातूची आहे आणि ओठांवरची स्किन ही शुक्रधातूची. म्हणजे हं. स्किन सुद्धा किती वेगवेगळे तेच बघा ना, ना म्हणजे सर. आपल्याला एकच आणि वाटते ती. आपल्याला एकच वाटते पण एक नाहीये. हां. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी स्किनच्या लेयर्सची ती जाडी आहे ना, ती पण कमी हं. जास्त आहे. ओके. हां, जी जाडी आपल्याला कपाळावरती बघायला मिळते, तीच जाडी आपल्याला स्तनांवरती किंवा उदर म्हणजे पोटावरती बघायला नाही मिळत. हं. तिथला लेयर्स आपोआप त्याचे चेंज होतात. त्यामुळे बरोबर. त्याची ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वेगळी आहे. हं. त्याचं वर्किंग वेगळं आहे. बॅक टू पॅव्हिलियन ओठांच्या स्किनबद्दल जर बोलायचं झालं, तर त्याला आता शुक्रावरती जाणार. आता तुम्ही निम्मे डॉक्टर झालेलेच आहे. मगाशी शिकवलेलं आहे. कंपाउंडर. तर सांगा बरं मला आता दूध तुपातलं काय जाणार आहे त्याच्यावरती? तूप. तूप. जे एक्झॅक्टली. शुक्रावरती जातंय. शुक्रावरती. बरोबर. रोज तूप जरी आपण एक-एक थेंब ओठांवरती छान चोळून लावलं, हं. तरी सुद्धा आपले ओठ खूप छान बनतात, तजेलदार बनतात. अगदीच रोज तूप लावणं शक्य नसेल, तर तुम्ही मलाई लावू शकता. त्याचाही चांगला फायदा होतो. हं. आमची आजी तर पूर्वीच्या काळी ते मेण तयार करायची. म्हणजे मोह आणल्यानंतर मधमाशांचं पोळं, मधमाशांचं पोळं. ते हो. पोळं कढवून त्याच्यातून मेण तयार करून ते बी वॅक्स ज्याला आजकाल म्हटलं हो. जातं, ते ओठांवरती हो, लावलं होतं. ते गोड-गोड लागतं ते हो, थोडं खूप माहिती छान. आहे. पण ते वन ऑफ द बेस्ट आहे. म्हणजे ते हो. पण तुम्ही ओठांवरती लावू शकता. तर हे जे ट्रॅडिशनल थिंग्ज आहेत ना, त्या हां. आपण मला असं वाटतंय, की वापरल्या तर दोन्ही फायदा होणार आहे. म्हणजे हं. एकतर आरोग्य पण जपलं जाणार आहे आणि हं. आपली परंपरा पण जपली जाणार आहे. मला या आता म्हणी ऐकून "पी हळदनी हो गोरी" किंवा "तूप खारू के." मला फार फॅसिनेशन वाटतं, की एखाद्या खेड्यामध्ये असणारी एखादी म्हातारी, तिला ही म्हण जर सुचली असेल पहिल्यांदा हो, समजा, हो. तर ती डॉक्टरच होती एका अर्थाने. हो. म्हणजे तिला त्याचा हे कळलेलं होतं रिसर्च न करता, की हळद खाल्ल्याने तुम्ही गोरे होणार आहे, तुमची स्किन चांगली होणार आहे. त्यामुळे मला कायम हे वेगळं फॅसिनेशन असतं या संदर्भातलं. सर माणूस शिकल्यानंतरच त्याला शिकवावं लागतं ना. हं. म्हणजे हे थोडंसं तुम्हाला पचायला अवघड पचायला जाईल. अवघड जाईल. पण जसं सगळ्या प्राण्यांना कोणाला शिकवावं लागतंय का, की पाणी कधी प्यायचंय, हं, झोपायचं कधी, खायचं कधी? काही नाही. ते तहान लागली की पाणी पितात, भूक हं, लागली की जेवण करतात, हं, झोप लागली की झोपतात. हं, पण जेव्हा माणूस ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जातो किंवा हं, हं, स्कूलमध्ये जातो, हं, तेव्हा त्याला शिकवलं जातं, की सिंगल बेल, वॉटर बेल, हं. डबल बेल, लंच लंच ब्रेक. ब्रेक. ओके. मग ते एवढं त्याच्यात भिनलं, की तो आता मोठ्या आयटी कंपनीत जरी जॉबला गेला, तरी तो हातातलं घड्याळ जोपर्यंत वाजत नाही, तोपर्यंत की जेवत वॉटर नाही. अलार्म, तोपर्यंत तो पाणी पित नाही आणि जोपर्यंत लंच ब्रेक होत नाही, तोपर्यंत तो जेवण करत नाही. आणि झोपेचा आणि त्याचा तर संबंध निघूनच गेला. म्हणजे त्याला माहीतच नाही, की झोप लागल्यावर झोपायचं असतं. हं, त्याची नाईट ड्युटी असेल, तर तो बिचारा जागाच असतो हं, रात्रभर. हं, आपण बायोलॉजिकल क्लॉक बरोबर हे जे काही सगळं सुरू केलेलं आहे, हं, त्यामुळे आपलं आरोग्य बिघडलेलं आहे. आणि पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्ती हा इनडायरेक्टली निसर्गाला को-अलाइन होऊन जगत होता बरोबर. आणि त्यामुळे आजार कमी होते. चेहऱ्यावरती पण एक तजेलदारपणा होता, हं. नॅचरल भाव होते. आता सर सगळं म्हणजे आम्हाला मनुके पाहिजेत सीडलेस, आम्हाला ऑइल पाहिजे चिपचिपारहित, हां, शुगर पाहिजे विदाऊट शुगर. हां. ओके. हां, गोडवा पाहिजे विदाऊट गोडवा शुगर. पाहिजे पण विदाऊट शुगर. मग तुम्हाला माणसं पण माणुसकी विरहितच मिळणार. क्या बात है! वाह! ये तो फिलॉसॉफी होगी. हां, तर ते आयुर्वेदात पूर्वीची माणसं पण किती प्रेमळ होती बघा. हं, किती आनंद होता. त्यांच्या हं, त्या वागण्यात, बोलण्यात सुद्धा तो गोडवा होता. तर तो हं, गोडवा हा नॅचरलीच आला पाहिजे सर. म्हणजे त्याला पर्याय नाहीये. आता हं, आपण सगळं आर्टिफिशियलीच करत चाललोय आणि त्यामुळे ती विचारसरणी पण बदलत चालली. हं. ओके. चला बॅक टू द टॉपिक. हिवाळ्यात येणारं जे टॅनिंग आहे, हं. उन्हाळ्यात
जे लता असतं आपण त्याच्यापेक्षा बघतोय. पण तडाखा कमी असतो हिवाळ्यात समजा. खारी शेंगदाणे. थोडं खाऱ्याचे. तर टॅनिंग काढण्यासाठी आपण इतर वेळी म्हणजे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जे प्रॉडक्ट्स लावतो, तर ते पण हिवाळ्यात आपण लावू शकतो का? कारण टॅनिंग काढणं म्हणजे इटसेल्फ इज अ ड्राय करतो आपण स्किन थोडीशी कारण ऑइल पण एक्सफोलिएट कमी असतं. करावी लागते स्किन बरोबर. त्याच्यामध्ये. तर हिवाळ्यातलं टॅनिंग कसं काढलं पाहिजे आपण? हां. हिवाळ्यातलं टॅनिंग काढायला आयुर्वेदामध्ये सस्नेह उपचार असं बरं. सांगितलेलं आहे. ओके. म्हणजे एक्सफोलिएशन तर करायचंच आहे. हां. पण ते कसं करायचं? तर आधी ऑइलिंग करून मग एक्सफोलिएशन करायचं. ओके. आणि म्हणून आपल्याकडे अभ्यंग ही प्रथा सुरू झाली. म्हणजे दिवाळीच्या काळात पूर्ण अंगाला तेल लावायचं भरभरून हां. आणि मग उटण्याने त्याला रगडून काढायचं. तर ओके. उटणं हे ड्राय आहे हां. आणि उटणं हे स्क्रब आहे. स्क्रब, इट्स अ नॅचरल स्क्रब. करेक्ट. So you are doing the scrubbing to your skin. That is, you are doing the exfoliation of your skin. But before doing the exfoliation, you are doing the oiling for the skin. म्हणजे आधी ऑइलिंग करा आणि मग एक्सफोलिएशन करा. मग ते टॅनिंग पण निघतं आणि रंग पण सुधारतो. तुम्ही फक्त एक्सफोलिएशन केलं किंवा फक्त तुम्ही स्क्रब वापरले किंवा फक्त तुम्ही असे क्लिनिंग एजंट्स वापरले किंवा क्लिन्झर्स वापरले तर मात्र तुमची स्किन अजून ड्राय होते आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही मग थोडीशी पावडर घेता आणि लावता आणि बाहेर जाता. हो. तुम्हाला भारी वाटतं पण सगळ्यांना कळतं खारा शेंगदाणा आला. बरोबर एक्झॅक्ट उलटं सांगितलं जातं बऱ्याच लोकांकडून, की उठणं ठीक आहे दिवाळीपुरतं वापरा, नंतर ठेवून द्या किंवा वापरू नका. तर उठणं म्हणजे खरं तर हिवाळ्यात जास्त वापरलं हां, पाहिजे. उटणं हे नॅचरल स्क्रबर आहे ना सर आपल्या हं. बॉडीतला. पण ते विदाऊट ऑइल नाही वापरायचं. म्हणजे बिफोर ओके. स्क्रबिंग देअर शुड बी द ऑइलिंग आणि ओके. म्हणून हिवाळ्यात अगोदर तेल, हं. नंतर उटणं. ओके. हां, इतर ऋतूंमध्ये तुम्ही डायरेक्ट उटणं वापरू शकता. ओके. आणि वेगळ्या-वेगळ्या स्किनचे जे टाइप्स आहेत, हो. म्हणजे कोरडी त्वचा, ऑइली ऑइली त्वचा. त्वचा. तर हिवाळ्यात यांचं काय परिस्थिती असते? म्हणजे कोरडी त्वचा अजून कोरडी होते, ऑइली त्वचा थोडी कोरडी होते, की अजून ऑइली होते? नाही सर, याचे खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन्स बनतात. ओके, म्हणजे ओके. पेशंट येतात सांगतात, "सर माझ्या डोक्यामध्ये खूप तेल सुटतंय. मी 4 दिवस ऑइल नाही लावलं तरी माझं डोकं एकदम ऑइली बनतं." हो. ऑन द कॉन्ट्री त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड ड्रायनेस असतो. ओके. काही जण कपाळाची स्किन ऑइली असते आणि चेहऱ्याची स्किन त्यांची ड्राय असते. हं. तर हे कॉम्बिनेशन्स आपल्याला बघायला मिळतात आणि हे कॉम्बिनेशन्स का होतात? तर हे म्हणजे एखाद्या जमिनीमध्ये कसे नॅचरल शेजारच्या विहिरीला पाणी लागलं पण तुमच्या इथे विहिरीला नाही पाणी नाही नसतं. लागलं. असं हो. होऊ शकतं ना. होतं. मग तेवढाच तिथं जेवढं अंतर आहे, तेवढंच अंतर आपल्या चेहऱ्यामध्ये आणि डोक्याच्या त्वचेमध्ये आहे. हं. तर याला यत्र संघा ख वैगुण्यात व्याधी तत्रोपजायते हं. असं खूप सुंदर सूत्र आयुर्वेदात दिलं, की तिथे ख वैगुण्य असेल तर तिथे आजार होणार आहे. हं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण आता समजा एक्स्ट्रा क्रीम लावलेले असतील, एक्स्ट्रा काही लोशन्स लावलेले असतील किंवा किटोनोझॉल सारखे बरेच खूप शॅम्पू वापरून लोकं केस वगैरे धुत असतात. तिथं स्किनचा जो स्काल्प आहे ना, तो खूप ड्राय झालेला असतो. आणि म्हणून शरीराने नॅचरली ऑइल प्रोडक्शन तिथलं वाढवलेलं असतं. आणि मग जेवढं जास्त तुम्ही त्याला क्लीन करणार, तेवढं जास्त शरीर तिथे ऑइल पाठवणार आहे. म्हणजे हे विशियस सायकलमध्ये आता ते शरीर अडकलेलं आहे. तुम्हाला वाटतं की स्किन ऑइली झालेली आहे, म्हणून तुम्ही हे ड्राय सोप, शॅम्पू वापरले पाहिजेत. पण शरीर म्हणतं की कोणाचा तरी हल्ला होतोय, खूप ड्रायनेस येतोय. मी आता तिथे अजून जास्तीत जास्त ऑइल सोडलं रसद पाहिजे. पुरवतो अजून. हां, तो रसद अजून पुरवतोय. तर त्याला उलट ऑइलने जिंकता येतं. बरं. हां, म्हणजे ही गंमत आहे. काटाने काटा काढायचा. काट्याने काटा काढल्यासारखं. म्हणून स्किनवरती आपल्या खूप ऑइल सिक्रीट होत असेल किंवा डोक्यामध्ये ऑइल खूप सिक्रीट होत असेल, तर औषधांनी सिद्ध केलेलं ज्याला 1 आवर्तन, 2 पाकी, 3 पाकी असं 100 पाकापर्यंत आयुर्वेदात तेलांचे प्रकार आहेत. ते त्यासाठीच आले. त्याने ॲब्सॉर्प्शनची लेयर ठरते. ओके. हां, म्हणजे आत्ताच्या भाषेत विस्कोसिटी तुम्ही बघता हां. आणि मग हे लोएस्ट विस्कस ऑइल आहे. हां. हे तर चिपचिपारहित तेल आहे. जाहिरात पण त्याची चिपचिपारहित तेल केली जाते. म्हणजे अगदी आपल्याला काही कुठल्या कंपन्यांचं हे नाही करायचंय. पण हां. तुम्ही बघा जास्मिनचं तेल हो, आहे, हो, एकदम हो. चिपचिपारहित आहे. मग शेंगदाणा तेल त्याच्यापेक्षा अजून चिकट, तीळ तेल त्याच्यापेक्षा अजून चिकट, एरंडेल तेल त्याच्यापेक्षा चिकट. अजून चिकट. मग ही विस्कोसिटी आहे. हं. आणि ड्रायनेस व्हर्सेस विस्कोसिटी हं. असं ते कॉम्बिनेशन आहे. हं. म्हणजे आपल्या त्वचेचा ड्रायनेस किती आहे, हं. त्याच्यापेक्षा हायेस्ट विस्कस ऑइल आपण वापरलं पाहिजे. आणि आपली त्वचाच ऑलरेडी स्निग्ध असेल, तर आपण लोएस्ट विस्कस ऑइल वापरलं पाहिजे. आयुर्वेद इज मॅथमॅटिक्स. आयुर्वेदातलं मॅथ समजून घेतलं की मजा येते. वाह! सुंदर. अजून महत्त्वाचं एक रूटीन आहे खूप लोकांचं, की जे अदरवाईज रोज स्किन केअर करत नसतील. पण महिन्याच्या महिन्याला जेव्हा केस कापायला जातात, तेव्हा हं. कंपल्सरी सलूनमध्ये फेशियल करतात. हं, हं, हं. मुली तरी मे बी सजग राहून करत असतील. आम्ही तर दिसलं की बुवा हां, तो म्हटला करायचं का सर करून टाका. तर ते केलं पाहिजे का? आणि स्पेसिफिकली हिवाळ्यात केलं पाहिजे का?
अच्छा. हा सर खूपच सेन्सिटिव्ह प्रश्न आहे आणि दोन्ही बाजूने तो तसा अवघड आहे. पण माझी मतं तुम्हाला नेहमीच 2 तलवारी काढायला लागतील हां, आता. तर हरकत नाहीये. पण माझी मतं आरोग्याच्या दृष्टीने असतात हां. आणि त्यामुळे ती कधी-कधी थोडी परखड पण असतात. हं. तर तुम्ही एखाद्या व्यक्तीचं जे त्या क्षेत्रातलं नॉलेज आहे, हं. त्याचा वापर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी करून घेतला पाहिजे. ओके. ओके. पण आता समजा त्याचं 10वी पास किंवा नापास तो असेल, त्याला हं. काहीही मेडिकल बॅकग्राऊंड नाहीये किंवा स्किनचे प्रकार माहीत नाहीये, स्किनचं हं. टोन माहिती नाहीये हं. आणि तो तुम्हाला म्हणतो, की "दीदी आपके लिए मैं 24 गोल्ड कॅरेट वाला ये ब्लीच हं. करू क्या? ये इसे" तर तिथे आपल्या दीदीने पण विचार केला पाहिजे, की बरं ती दीदी पण डॉक्टर असते आणि ती विचारते, "दीदी मैं मेरे लिए कौन-सा सूट होगा?" है ना? तर हा जो विरोधाभास आहे, म्हणजे फक्त पुरुषांमध्येच आहे असं नाही सर. म्हणजे तुम्ही सुरुवात तुमच्यापासून हो, केली म्हणून हो, हो. सांगतो. अगदी. हा विरोधाभास स्त्रियांमध्ये पण आहे. हां. त्या अत्यंत उच्च शिक्षित असतात आणि कधी-कधी त्यांची स्किन खूप सहजपणे एखाद्या अशिक्षित व्यक्तीच्या हातातही देतात. हं. आता सगळेच बार्बर अशिक्षित असतात असं मी म्हणत नाहीये. हं. त्याच्यात पण स्किलफुल आहेत. हं. काहींनी कोर्सेस केलेले आहेत. हं. काहींनी त्याची स्किनची माहिती घेतलेली आहे. ॲट लीस्ट तुम्ही ते क्वालिफिकेशन तरी बघा. हं. काहीतरी त्यांनी कोर्सेस केलेले असतील. थोडे ब्युटी रिलेटेड कोर्सेस आहेत. कॉस्मेटिक रिलेटेड कोर्सेस आहेत हं. किंवा डर्मॅटॉलॉजीचे कोर्सेस आहेत. शॉर्ट टर्म कोर्सेस जरी केलेले असतील, त्याच्यातून त्याचं थोडंसं नॉलेज अपलिफ्ट झालेलं असेल, तर तो तुम्हाला ॲट गाईड तरी करू शकतो, की तुमच्यासाठी कोणती क्रीम चांगली आहे आणि कोणती नाही. कशाने फेशियल केलं पाहिजे, कशाने नाही. सर्रास इर्रिस्पेक्टिव्ह काहीही कसलाही विचार न करता, "हां, भारी वास येतोय म्हणून लाव रे आता." असं नसतं ते. त्या फ्रॅग्रन्सवरती जाऊ नका. "उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वर लिया वाह, रंगा." वाह, वाह! तर ते स्किनमध्ये असं वरच्या रंगावर कधी भुलायचं नसतं. आतून आतून पाहिजे ते. पाहिजे. अजून एक महत्त्वाचं सर, की खूप लोकांचं रोजचं एक रिच्युअल झालंय. एकतर बर्फाच्या पूर्ण पाण्यामध्ये तोंड टाकायचं किंवा तो रोलरनी त्या बर्फाने हे करायचं. येस. तर अनेकांना चांगले रिझल्ट्स पण आहेत. त्याचे हो, स्किन हो, टाईटनिंग हो, पण हो. होते म्हणतात. पण हिवाळ्यात ते करणं योग्य आहे का? कारण त्यानी स्किन ड्राय होते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हो, हो. तर काय केलं पाहिजे? सर, बर्फाचं पाणी म्हणजे थंड पाणी. हो. कोणतंही थंड पाणी, हं. थंड पाणीच काय, थंड हं. हवा सुद्धा आपल्या शरीराला लागली, हं. तर आपल्या शरीरातली सगळी रोमरंध्र आकुंचित पावतात. हं. आणि रोमरंध्र आकुंचित पावली, की अग्नी आतमध्ये कोंडला जातो आणि मग आपली भूक पण वाढायला लागते. हं. ओके. मग जशी आपल्या शरीराची भूक आहे, हं. तशी त्या स्किनच्या पण प्रत्येक मॉलिक्यूलची छोटीशी स्वतःची भूक असते ना. त्यालाही निसर्गातला हवा घ्यायचा आहे, त्यातला निसर्गातला ऑक्सिजन घ्यायचा आहे, निसर्गातली सनलाईट घ्यायची आणि ती बंद होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पर्टिक्युलरली अशा पद्धतीने आईस वॉटरमध्ये जे आपण थोडासा आईस मसाज म्हणतोय, तर तो आपण थोडासा टाळलेलाच बरा. तो उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच चांगला आहे, करायला हरकत नाही. हिवाळ्याच्या दिवसात स्टीम घ्या तुम्ही त्याच्यापेक्षा. एक्झॅक्टली अपोझिट उपचार आहे. तर आपण पूर्वी गावाकडे स्टीम घ्यायचो बघा किंवा आई ती पातेल्यामध्ये पाणी आणून द्यायची, वरून टॉवेल टाकायची, आता बस इथे. हे सर आपलं होम रेमेडीजचं सलून होतं ते. ओके, एकदम आणि बघा तुम्ही हे करून आपल्याला किती फ्रेश वाटतं. चेहऱ्यावरती सगळे ते व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स असतील तर ते सगळे असे बाहेर येतात. थोडं क्लीन केलं की ते सगळे निघून जातात आणि चेहरा अजून आपला फ्रेश होतो. तर हे ऋतूनुसार झालं पाहिजे सर. म्हणजे जेव्हा आपला निसर्गाने रोमरंध्र बंद केलेली आहेत, तेव्हा आपण ती ओपन करणाऱ्या थेरपी केल्या पाहिजेत आणि जेव्हा निसर्गाने ती ओपन जास्त केलेली आहेत, तेव्हा आपण अशा आईस कूलिंग सारख्या थेरपी करून ती रोमरंध्र आकुंचित केली पाहिजेत. सेंटर धरला हां, पाहिजे म्हणजे. तर म्हणजे हे सगळे उपचार बेस्टच असतात. चुकीचे केल्यामुळे आजार निर्माण होतात. हां, म्हणूनच मी तो मुद्दाम बर्फाचा हिवाळ्याच्या अनुषंगाने विचारला. मग बर्फाला अपोझिट स्टीम लक्षात ठेवा आता. हां, क्या बात! ओके. हिवाळा म्हटल्यानंतर फक्त स्टीम बाथ. हां, तो बरं. तो जास्त महत्वाचा आहे. ओके. थोडासा हिवाळा सोडून एक प्रश्न आहे सर, की जे 8-8, 10-10 तास स्क्रीन समोर बसून काम वाढलंय, तर उन्हामधून येणारे रेस तर आपल्याला माहिती आहेत, की ते त्रासदायक पण असू शकतात काही-काही. हो. स्क्रीनमधनं जे येणारे रेज आहेत, ते स्किनवर अफेक्ट करतात? याला असं प्रोफेशनल हजार्ड्स असं म्हटलं जातं. ओके. तर जो व्यक्ती जो व्यवसाय करतो, तर व्यवसायजन्य व्याधी हां. हे त्याला निर्माण होतात. बरोबर. त्यामुळे समजा एखादा इंजिनिअर आहे आणि तो सतत उन्हामध्ये उभा आहे, तर त्याला स्किन टॅनिंग होणार आहे. हो. एखादा स्विमिंग इन्स्ट्रक्टर आहे आणि तो हो. सतत तिथे स्विमिंगमध्ये आहे, तर त्याला हो. क्लोरिनेटेड वॉटरमुळे जे स्किन डिसीज आहे ते त्याला हो. होणार आहेत. एखादा व्यक्ती गिरणी कामगार आहे आणि ते सूत छोटे-छोटे जर तिथे सतत येतायत त्या धाग्याचे, तर त्याला लंग्स डिसीजेस किंवा दमाचा इंटरस्टिशियल होऊ लंग्स शकतो. डिसीजेस त्याला क्रिएट होतात. बरोबर. तर या सगळ्या प्रकारांना ऑक्युपेशनल हॅझार्डस असं म्हटलं जातं. हं. तर स्क्रीन जेवढी आपण ओपन ठेवणार आहे, तो 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 छोटा सूर्यच आहे ना सर. हं. इट्स अनदर सन आफ्टर द हं. सन.
म्हणजे तो सूर्य गेल्यानंतर हे आपण नवीन केलेले सूर्याची वेगवेगळी रूप आहेत ती. बरोबर. म्हणजे त्याच्यातून काहीतरी रेज येत आहेत. त्या रेज आपल्या स्किनवरती आदळत बरोबर. आहेत आणि तिथं त्यांचा अफेक्ट होतोच आहे. बरोबर. तर नो डाऊट आपण तिथे प्रोटेक्टिंग लेअर वापरले पाहिजेत. ओके. कमीत कमी स्किनचा एक्सपोजर कमीत कमी कसं करता येईल त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. नुसती स्क्रीन सर रेटानावरती सुद्धा किती इम्पॅक्ट करते. रेटायनल पिगमेंटोजा अशा नावाचे काही वेगळे डिसीज आहेत. ते सुद्धा या स्क्रीनच्या जास्त एक्सपोजरमुळे क्रिएट होतात. तर नुसती स्किन ही त्वचेला नाहीये, डोळ्याला पण स्किन आहे ना, त्याच्यावरती पण ते रेज जातात. म्हणजे या सगळ्या रेजचा हानिकारक आणि हानिकारक नसणारे असं बायफर्गेशन नक्की करता येतं. आणि हानिकारक रेज आपले त्याचा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी आपण आयुर्वेदातली तेल, तुप किंवा आताच्या ज्या SPFच्या तुम्हाला आवडणाऱ्या क्रीम आहेत त्या तरी ऍटलिस्ट आपण वापरल्या पाहिजेत. म्हणजे नो डाऊट काळजी घेतली पाहिजे. कशी घ्यायची ती तुम्ही जवळच्या सल्ल्याने डॉक्टरांच्या नक्की घ्या. पण त्या रेजचा इम्पॅक्ट होतो, काळजी घेतली पाहिजे. एक कळीचा असा एक प्रश्न आहे सर. गार पाण्याने अंघोळ करणं स्किनसाठी चांगलं असतं म्हणतात. खूप लोक करतात, पण हिवाळ्यामध्ये गार पाण्याने अंघोळ मुळात 3-3 दिवस अंघोळ करायची इच्छाच होत नाही माझ्यासारख्या माणसाला. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? गरम पाण्याने अंघोळ किती गरम पाण्याने केली पाहिजे? स्किन स्पेसिफिक. सर गुलाबी थंडी हा तर म्हणजे सगळ्यांचाच एक आवडता रोमॅन्टिक पार्ट असतो तो. आणि त्या म्हणजे असं छान अंगावरती पांघरून घेऊन त्याच्यातनं काही कोणाला निघू वाटत नाही. म्हणजे तो सगळ्यात हायेस्ट बेस्ट आवडीचा भाग असतो. माझाही असायचा अर्थात. किती रिसर्च पब्लिश झाले, त्यांनी किती अंघोळीच्या गोळ्या त्याच्यामध्ये काढल्या किंवा प्राणी अंघोळ करत नाही तर तुम्ही करायची काय गरज आहे, असे किती लॉजिक लावले. तरी सुद्धा आयुर्वेद शास्त्र सांगतं शिरा श्रवण पादेषु तम विशेषण शिलेत. स्नानाचं महत्व सांगतं. रोज आपण अंघोळ केलीच पाहिजे. 30,000 स्किन फ्लेक्स पर मिनिट आपल्या शरीरातून डेब्रिज निघत असतात. तर तेवढी स्किन शेडिंग होत असते. त्यामुळे त्या स्किनला क्लिनिंग करणं हे जसं रोज घर आपण झाडतो, ओके, तसंच आहे शरीर सुद्धा रोज शुद्ध केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. निर्मळ शरीरामुळे मन निर्मळ होतं. म्हणजे नाही निर्मळ मन काय करेल साबण असं आपण म्हणतो की नाही. तर ते मन निर्मळ करण्याची जी प्रक्रिया आहे ना ती अंघोळीने पण होते बरं का. आपोआप आपल्याला फ्रेश वाटतं, छान वाटतं, आनंददायी वाटतं. मग आता हे किती टेम्परेचर ठेवल्यावर वाटणार आहे? तर 2 डिग्री सेल्सिअस अप ऑर डाऊन. म्हणजे थंड पाण्याने अंघोळ करायची ना तर बॉडी टेम्परेचर पेक्षा मिनिमम टू मॅक्झिमम 4 डिग्री एवढंच तुम्हाला अलाउड आहे. आणि याच्यावर रिसर्च आहे, ते तुम्ही वाचून बघा. आणि गरम जरी घ्यायचं ना तरी स्किनच्या टेम्परेचर पेक्षा म्हणजे बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 डिग्री किंवा 4 डिग्री मॅक्स एवढंच तुम्ही गरम घ्या. त्याच्यापेक्षा अति थंड किंवा त्याच्यापेक्षा अति उष्ण दोन्ही पण आपल्या शरीरातलं ऑक्सिजन लेवल डिस्टर्ब करतात. त्याच्यामुळे स्किन म्हणजे अंघोळ केल्यानंतर थकल्यासारखं होतं. अंघोळ केल्यावर थकलं नाही पाहिजे. अंघोळ केल्यावर फ्रेश वाटलं पाहिजे ना. मग ते थंड पाणी असू देत नाही तर गरम असू देत. 2 डिग्री टू 4 डिग्री सेल्सिअसचा फक्त नियम तुम्ही लक्षात ठेवा. ते थंड असलं तरी 2 टू 4 डिग्री कमी पाहिजे आणि गरम असलं तरी 2 टू 4 डिग्रीज पाहिजे. आपल्याकडे कडक एकदम उकळत्या पाण्याने अंघोळ करतात, हे खूप चुकीचं आहे. त्याने कधीतरी करतो आणि एकदम कडक पाण्याने तर ते स्किनसाठी चुकीचं आहे सर. ओके. पण याच्याही पुढे जाऊन अजून एक प्रकार आहे सर, स्पेशली जिम मधल्या लोकांचा मसल रिकव्हरीसाठी आईस बाथ. म्हणजे चेहऱ्यावरचं बर्फाबद्दल आपण मगाशी बोललो, तर डायरेक्ट अख्खी बॉडी याच्यामध्ये. ठीक आहे, मसल रिकव्हरी होत असेल, पण हिवाळ्यात किती केलं पाहिजे? सर दोन्ही आहे. जसं आईस बाथ आहे ना तसं सोना बाथ सुद्धा आहे. म्हणजे फॉरेन कंट्रीज मध्ये आपण बघितलं तर आफ्टर जिम दे डू द सोना बाथ. तर जेव्हा त्यांच्याकडे थंडी असते तेव्हा सोना बाथ जास्त प्रचलित आहे. किंवा रशियामध्ये तर टिपिकली तो रशियन सोना इज वन ऑफ द फेमस. कारण जेवढ्या कोल्ड क्लायमेटमध्ये तुम्ही व्यायाम करताय तेवढंच तुम्ही हॉट क्लायमेटमध्ये त्या सोना बाथ मध्ये थांबत असता. तसं सेम आहे. म्हणजे आपल्याकडे हिवाळ्यात तुम्ही व्यायाम करताय तर तुम्ही थोडंसं शेकलं पाहिजे आणि तुम्ही उन्हाळ्यात व्यायाम करताय तर तुम्ही थोडंसं कोल्ड थेरपिस्टकडे गेलं पाहिजे. म्हणजे मसल रिकव्हरी ही अपोजिट ट्रीटमेंटने होणार आहे. ओके, त्यामुळे हिवाळ्यात पुन्हा अजून वरून आईस पॅक लावले पाहिजेत असं काही नाही. हिवाळ्यात आपण सोना बाथकडे गेलं पाहिजे आणि उन्हाळ्यात आपण आईस पॅककडे गेलं पाहिजे. अच्छा, ओके. आणि चेहऱ्याची स्किन चांगली राहावी यासाठी आजकाल म्हणतात की घरी गेल्यानंतर एक गरम पाण्यामध्ये तुमचे पाय हे करून ठेवा. सर तुम्ही आजकाल ते बरेच व्हिडिओज पण बघितले असतील की कारल्याच्या पाण्यात उभा राहून ते कारलं तुम्ही तुडवत राहिलात पायाने की 30 मिनिटानंतर तुमच्या चेहऱ्याला तोंडावरती पण त्याची टेस्ट येते. ओके,
तर जीवकृषी होते. हां. म्हणजे काय गौतम बुद्धांचे असिस्टंट वगैरे पण होते बघा तुम्ही त्यांची ओके. सगळी माहिती काढून. हां. तर जीवकृषींनी पहिल्यांदा हा शोध लावला, की पायातल्या 2 शिरा हां. ह्या आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ओके. बघा, त्यांचा हां. शोध आहे तो. हां. मग एखादा शोध असतो आणि मग त्याच्यावरती अनेक रिसर्च पब्लिश होत जातात. पायात काटा मोडला तरी डोळ्यातून टचकन पाणी येतं. हो. एवढंच काय तुम्ही गवतावरती नेकेड फूट तुम्ही वॉकिंग केलत, हं. तरी तुमच्या डोळ्यांचा चष्म्याचा नंबर कमी होतो. ओके. अ, तळपाय, डोळे आणि तळहात हे तिन्ही पण हीट सेंटर्स आहेत आपल्या बॉडीची. हं. त्यामुळे यांना तुम्ही तेल आणि तुपाने मसाज केला तरी सुद्धा चष्म्याचा नंबर कमी होतो. हं. तसंच तळपायांना तुम्ही कोमट पाण्यामध्ये ठेवून रात्री शांतपणे मिठाचं थोडं पाणी करून जरी त्याच्यात बॉडीतला सगळा आयनचा जो फ्लो आहे ना, हं. तो सगळा चेंज होतो. हं. ब्रेनला पण सगळं ते हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर हं. कॉन्सन्ट्रेशन, ऑस्मोसिस, रूल ऑफ ऑस्मोसिस आपण सगळं शिकलेलो हं. आहे. त्याने ते सगळं सर्क्युलेशन सुधारतं. हं. सर्क्युलेशन सुधारलं की झोप चांगली लागते. ओके. आणि म्हणून अशा पद्धतीने थोडासा टब बाथ तुम्ही घेतलात हां. किंवा पाय तुम्ही कोमट मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून हं. 15-20 मिनिट ठेवून मग ते पुसून झोपलात, हं. तर ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे झोप पण चांगली लागते. अच्छा आणि मग स्किन चांगली होते. असं आहे अर्थातच म्हणजे त्याचं एकूणच झोप सगळं चांगली झाली की परिणाम. चेहऱ्यावरती नॅचरल ग्लो येतो. क्या बात झोप है! नाही झाली तर तुम्ही असे पेंगुळलेले, असे हां. थकलेलेच दिसता. म्हणजे हे वाह! नॅचरल आहे. झोप नाही झाली तर बघा डोळ्याखाली सूज आलेली असते. हां. चेहरा असा सुमारल्यासारखा असतो. हं. ज्यांना त्यांच्या स्किनवरती नॅचरल ग्लो आणायचा आहे ना, हं. पहिलं झोपा. वाह! प्राकृत झोप घ्या, बाकी काही नको. ते वाह! सुद्धा खूप आहे. एकीकडे सांगितलंय ना पण सर आयुर्वेदात, की अतिप्रमाण झाल्यानंतर पण प्रॉब्लेम होतो. तर मग माझी स्किन ते अति झोप झाल्यामुळे अशी ओके. मागच्या पॉडकास्टमध्ये शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं खूप लोकांना आवडलं होतं. क्रिस्प टिप तुम्ही दिली होत्या केसांसंदर्भात. तर हो, हो, त्याच हो. प्रश्नाने मला आज फक्त स्किन संदर्भातले क्रिस्प टिप पाहिजेत. सर खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमचा, पण त्याचं उत्तर पण तेवढंच सोपं आहे. बरं. आत्ताच्या अँगलने बघू नका तुम्ही. आपल्या ट्रॅडिशनली आजीपासूनच्या अँगलने बघा. जे हं. बदलतंय ते सायन्स कसं असू शकेल? एक्झॅक्टली. ओके. उलट तुम्ही असं सायन्स निवडा, की जे बदलतच नाहीये. बरोबर. म्हणजे ते रिसर्च वरती टिकलेलं आहे. बरोबर, 4-4, बरोबर. 5-5 हजार वर्ष त्याला टाईम टेस्टेड रिसर्च हं. असं जे फिलॉसॉफी आहे. हं. मग ती मी कुठल्याही कंट्रीत गेलो ते विचारतात, "सर आम्ही काय खाऊ नाश्त्याला ज्याने आमची स्किन चांगली राहील?" हं. मी म्हणतो, "ईट युअर ग्रँडमदर्स डाएट ओन्ली." वाह! सिम्पलेस्ट वे. तुम्ही फक्त तुमच्या आजीबाई ज्या खात होत्या ना, ते तुम्ही नाश्त्याला पदार्थ खायला सुरुवात करा, तरी तुमची स्किन चांगली होणार आहे. कारण हं. तुमच्या जेनेटिक मेमरी पण त्याच्यातून क्रिएट झालेली आहे. हं. तुम्हाला आता कॉर्नफ्लेक्स किंवा कॅलॅक्स याच्यापेक्षा घरातला शिरा, रवा, हुलग्याचं हं. माडगं हे तुमची स्किन चांगली करणार आहे. हं. कारण त्याची तुमच्या स्किनला सवय आहे हं. लहानपणापासून. हं. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात असं म्हणूयात, की त्या लहान बाळाचे नाश्त्याचे पदार्थ बदलले गेले पाहिजेत. लिंबू, लोणचं, दही, मीठ, शेंगदाणे हे आपली स्किन कंपॅरेटिव्हली लवकर डिस्टर्ब करतात किंवा तुम्ही बघितलं असेल, की वेफर्स, कुरकुरे किंवा अशा कुठल्याही पद्धती ज्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, जे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरलं जातं. अशा गोष्टी जर आपल्या खाण्यामध्ये वाढल्या, तर त्याचा पण आपल्या स्किनवरती नो डाउट इम्पॅक्ट होतो हं. आणि आपल्या चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येतात. हं. बरं असं मी म्हणत नाहीये. हं. वाग्भटाचार्यांनी षड्रसांमध्ये सांगून ठेवलेलं आहे, की लवण रस हा वली-पलित खालित्यकारक आहे. म्हणजे बरं. चेहऱ्यावरती रिंकल्स आणण्याचं काम जर कोण करत असेल, तर तो खारट रस आहे. ओके. म्हणजे लवण रस आहे. हं. मग मिठाचं प्रमाण आपण आहारात कमी केलं पाहिजे. हं. पी हळद हो गोरी, थोडीशी हळद खाण्यात वाढवली पाहिजे. तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही. म्हणजे अर्थातच आपण तूप खाल्लं पाहिजे. ज्या वेळी ज्या भाज्या किंवा फळं मार्केटमध्ये आहेत, ती भाज्या, ती फळं आपण खाल्ली पाहिजेत. अंघोळीला दुधाचा साबण कशाला पाहिजे? दुधानेच अंघोळ करा ना. एक्झॅक्टली. हां, तर दूध से बनाया हुआ साबुन. एवढं लांब जायचंच कशाला ना? त्याच्यापेक्षा वाटीभर दूध घ्या, त्याने अंघोळ करा. बघा अजून तुमची अंघोळ छान होणार आहे आणि कमी खर्चात होणार आहे. पूर्वी म्हणायचे ना, "दूधो फलो नहावो." है ना? मग त्यात एक्झॅक्टली. आज शिवलिंगाला सुद्धा आपण ते दूध हं. अर्पण करतोय किंवा कुठल्याही पाद्यपूजा दुधाशिवाय हं. पंचामृताशिवाय सुरू होत नाही. तर ते पंचामृत वापरा. हं. तुम्ही पंचामृत तयार करून त्याने चेहरा धुवा. बघा सगळ्यात द बेस्ट मॉइश्चरायझर आहे. सगळ्यात बेस्ट क्लिन्झर आहे. हं. सगळ्यात बेस्ट टोनर आहे. म्हणजे क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग, टोनिंग हं. त्याच्यानंतर तुम्हाला बृहण म्हणजे आयुर्वेदात ज्याला नरिशिंग म्हणतात. हं. ते नरिशमेंट अँड ग्लो हं. 5 गोष्टी इन वन दॅट इज द पंचामृत. आणि खाऊही शकतो. हां, खाऊ पण शकता आणि लावू पण शकता. वन ऑफ द बेस्ट आणि म्हणून हे पंचामृतासारख्या गोष्टी आपण इंटरनली, एक्सटर्नली वापरल्या पाहिजेत. ते विसरू नयेत म्हणून पाद्यपूजेत आलेले आहेत. हं. मग देवाचे पाय त्याने धुताय तर आपला चेहरा धुवायला काय हरकत आहे? वाह! क्या बात! कमीत कमी म्हणजे आपल्याला किती छोट्या-छोट्या गोष्टी आहेत आपल्या गावाकडे सुद्धा,
की ज्या आपल्या स्किनला अजून छान ठेवणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2-4 वेळा तरी दिवसातून आपण चेहरा छान स्वच्छ धुतला पाहिजे. आपण चेहऱ्याला 2-2 थेंब तेल म्हणजे व्हर्जिन कोकोनट ऑइल हे हलक्या हाताने मसाज करून लावलं पाहिजे. काळी वर्तुळं डोळ्याखाली असतील तर बदाम तेल लावलं पाहिजे, कुंकुमाचे तेल लावलं पाहिजे किंवा चंदन बाला लाक्षादी तेलासारखी तेलं जी सहज उपलब्ध होतात ती आपण आणून लावली पाहिजेत. सर ब्युटी इज ओन्ली स्किन लेयर डीप. आपण म्हणतो पण ते खरं सौंदर्य हे फक्त एक स्किनचा लेयर डीप एवढंच आहे. डिसेक्शन केल्यानंतर आम्ही फर्स्ट इयरला सगळे मेडिकल फील्डमध्ये जाणार आहे. डिसेक्शन करतो. डिसेक्शन केल्यानंतर सगळ्या बॉडी एकसारख्याच दिसतात. नंतर काही राहतच नाहीये. म्हणजे ब्युटी फक्त स्किन लेयर डीपच आहे. तर त्या स्किनची ब्युटीच फक्त आपल्याला टिकवायची. आणि ती कधी येणार आहे? इंटेलिजंट स्किन नीड्स इंटेलिजंट ट्रीटमेंट. स्किन जर हुशार आहे एवढी, तर त्याची ट्रीटमेंट पण तेवढी हुशार नको का? म्हणून तिला खूप हलक्यात नाही घेतलं पाहिजे. कारण लार्जेस्ट ऑर्गन ऑफ आवर बॉडी आहे. सो स्किन इज द लार्जेस्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑल्सो. आयुर्वेदाने त्याला हायेस्ट, दी बेस्ट अँड लार्जेस्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून वापरलेलं आहे. म्हणून आयुर्वेदातली सगळी औषधं बघा, जिथं स्किन आहे आणि त्या स्किनला जिथं होल आहे, तिथं तेल टाकलंय. कानात टाकतील, डोळ्यात टाकतील, नाकात टाकतील, तोंडात टाकतील. जेवढे काही ओपनिंग्स आहेत त्या प्रत्येक ओपनिंगमध्ये आयुर्वेदात पहिलं तिथं तेल सोडलं जातं. इट्स अनदर रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अकॉर्डिंग टू आयुर्वेदा. म्हणून तो रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुमच्या बॉडीतले सगळे डिसीज फक्त स्किनमध्ये तुम्ही तेलात बदल करून ट्रीट करू शकता. मग आजकाल तुम्ही बघता बेंबीमध्ये सुद्धा तेल सोडलं तर त्याला बेली थेरपी असं पण आता नवीन आलेलं आहे. आणि जसं ऑइल पुलिंग आहे, तोंडामध्ये तेल धरण्याची गंडूश विधी आता नवीन नावाने आली ऑइल पुलिंग, तसं बेली थेरपीमध्ये आता नाभीपुरण जे पूर्वी होतं ते आता फॉरेनमध्ये सगळ्यात जास्त फेमस होऊ लागलेलं आहे. कारण तिथं स्टेम सेल सगळ्या क्रिएट होत आहेत आणि अख्ख्या बॉडीत जसं मातेची गर्भनाभी नाळ तुमच्या नाभीपर्यंत येऊन थांबते ना, तर ते रूट आहे, चक्र आहे. म्हणजे हे शरीर जर मोठं चाक बघितलं तर त्याचं सेंटर, त्याचा जो व्यास आहे तो तिथून तयार होतो. त्यामुळे त्याच्यावरती थेरपी दिली की ती स्टेम सेल सारखी बॉडीतल्या कुठल्याही ऑर्गन पर्यंत पोहोचण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मग तसं आजी सांगायची जुनी, बेंबीत तेल घालून झोपा, तसं झोपलं पाहिजे. चेहऱ्यावरती ग्लो आणायचा असेल तर तुमच्या ट्रॅडिशनल वेज मध्ये आलेले हे जे छोटे छोटे उपचार आहेत ते मला असं वाटतं की आपण सगळ्यात पहिल्यांदा केलं पाहिजे. आणि मग पाश्चिमात्यांचंही वापरानं अडवलंय कोणी? सगळंच जुनं म्हणजे बेस्ट असं मी म्हणत नाहीये आणि सगळंच पाश्चिमात्य म्हणजे बेस्ट असंही नाहीये. आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे, आपण त्याच्यावरती विचार केला पाहिजे. जुन्यातल्या पण चांगल्या गोष्टी आणि नव्यातल्या पण चांगल्या गोष्टी, दोन्हीकडचं चांगलं ते घ्या ना. सगळं जुनं हे टाकाऊ नाहीये आणि सगळंच नवीन भारी नाहीये. ते जर्मन इम्पोर्टेड असलं तरी. वा, जाता जाता अक्षयला धुतलंय सर तुम्ही. हरकत नाही. आजचा विषय हो ना. आणि हिवाळा या रिलेटेड स्किन आणि असा एकूणच विषय होता. फक्त स्किन या संदर्भात आपण भेटूया आणि तेव्हा पुन्हा एकदा चर्चा करू सर. आणि एकदा पुन्हा कमेंटमध्ये पण काही लोकांनी सांगितलंय की हा विषय घेऊन सुद्धा एक पॉडकास्ट करा, की स्किनचे दुर्धर आजार म्हणजे कोड असेल किंवा सोरायसिस वगैरे असेल त्या संदर्भात पण मी लवकरच तुम्हाला बोलवणार आहे. तुर्तास खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमचे हक्काचे आहात. तुम्हाला फोन केला की तुम्ही अवेलेबल असता. तुमचा खूप स्नेह मिळतोय आम्हाला आणि तुमचं कायम इथे येणं होत राहावं यासाठी तुम्हाला मी खूप खूप विनंती करतो आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आपल्या सस्नेह निमंत्रणाबद्दल खूप खूप धन्यवाद. क्या बात. थँक्यू सर. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा. आवडलंच असणार आहे. किती आवडलं हे फक्त कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय काय अडचणी आहेत, जशा केसा संदर्भातल्या पॉडकास्टवर भरभरून कमेंट्स केल्या तशा कमेंट्सही करा. सर स्वतःही रिप्लाय देतील. आम्ही त्याच्यासाठी उपलब्ध आहोत. आणि हे पत्र सगळ्या मित्रांसोबत शेअर करा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत निरोगी राहा, खात राहा आणि स्किन ग्लो करा. खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.